नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऐकून तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहणार आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहास तुम्ही पाहिला असेल, MPSC राज्यसेवा प्रिलिम आहे, त्याचबरोबर सिव्हिल सर्व्हिस आहे, UPSCमध्ये प्रिलिम एक्झाम आहे, सिव्हिल सर्व्हिस, त्याच्यामध्ये हा पोर्शन विचारला जातो. त्याच्यामुळे मध्ययुगीन भारताचा इतिहास परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण याच्यामध्ये फक्त मध्ययुगीन भारताच्या इतिहास संदर्भात नोट्स पाहणार आहे. पूर्ण डिटेलने जाता जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पार्ट आहे तो पार्ट आपण याच्यामध्ये टाकलेला आहे आणि विविध मॅपसुद्धा ह्याच्यामध्ये घेतले आहे. त्याच्यामुळे समजणं तुम्हाला सोपं जाईल. तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की एक लाईक करा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजून एक तुम्हाला एक सूचना आहे. तुम्हाला एखादा स्पेसिफिक टॉपिक जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, टाईमलाईन दिसेल किंवा चॅप्टर्स दिसतील त्या ठिकाणी, समोर टाईम असेल आणि त्याच्या पुढं टॉपिकचं नाव लिहिलं असेल. तुम्ही टाईमवर क्लिक करून तो स्पेसिफिक टॉपिकसुद्धा पाहू शकता. अनुक्रमणिका पाहू इंडेक्स शॉर्टमध्ये. सुरुवातीला मोहम्मद गजनवी पाहणार आहे, मोहम्मद घोरी, त्यात कुतुबुद्दीन ऐबक, 4 नंबर इल्तुमिश, 5 नंबर रजिया, बलबन, जलाउद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी, नंतर गयासुद्दीन तुगलक, मोहम्मद बिन तुगलक, फिरोजशाह तुगलक. त्यानंतर प्रांतीय राज्य निर्माण झाले त्याबद्दल माहिती पाहणार आहे, विजयनगर साम्राज्य, बहमनी साम्राज्य या संदर्भात. त्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे बाबर, याच्यामध्ये मुघल वंशमध्ये हुमायून, शेरशाह सुरी, नंतर हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब. ही आहे क्रोनॉलॉजी. आता आपण प्रत्येकी डिटेलमध्ये माहिती पाहू. अजून थोडी माहिती, ही माहितीसुद्धा पाहू आपण. मध्यकालीन भारत आणि अरबी आक्रमण म्हणून चष्नामा एक ग्रंथ आहे किंवा बिलुदारी कृत ग्रंथ, त्याचं नाव फुतुल अल बलदान म्हणून आहे. या ग्रंथामधून आपल्याला भारतावर अरबांचे आक्रमण झाले याबद्दल माहिती भेटते. त्यानंतर भारतावर पहिले आक्रमण सक्सेस बरं का इसवी सन 712 मोहम्मद बिन कासिमद्वारा केलं गेलं होतं. कोणाद्वारा केलं होतं? मोहम्मद बिन कासिमद्वारा. आणि मोहम्मद बिन कासिमची तर एक स्टोरी आहे, ती स्टोरी आपण सेपरेट व्हिडिओवर आणू, तुम्हाला व्यवस्थित समजेल. फक्त लक्षात ठेवा, या ठिकाणी भारतावर पहिले आक्रमण कोणी केलं होतं? मोहम्मद बिन कासिमद्वारा, सक्सेस आक्रमण. त्यानंतर अरबांनी मुलतानवर भरपूर सोने मिळवले. मुलतान कोणत्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार पुढे जाऊन. अरबांनी मुलतानमधून भरपूर सोने मिळवले म्हणून त्याला मुलतानला किंवा जे मुलतान ठिकाण आहे त्याला स्वर्णनगरी म्हटलं गेलं. काय? स्वर्ण नगरी म्हणून. अरबी भाषेमध्ये त्याला हिंसा म्हटलं गेलं. हिंसा म्हणजे भारत. ओके, समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर मोहम्मदने सिंधवासियांकडून जिजिया कर पण वसूल करीत होता. ओके, हे महत्त्वपूर्ण आहे. नंतर तुर्कीचे आक्रमण म्हणून मोहम्मद गजनीसोबत अलबरुनी भारतात आला होता 1018 ते 19मध्ये. याच्याबद्दलची माहिती किताब उल हिंदपासून भेटते आपल्याला. त्यांनी लिहून ठेवलं होतं त्या संदर्भात, भारतासंदर्भात. नंतर मोहम्मद गजनीने ख्वारिझम शाहला हरवून अलबरुनीला प्राप्त केले होते. अलबरुनी कोण होता? एक इतिहासकार होता किंवा लेखनकार होता. त्याचे किताब उल हिंद या पुस्तकामधून ती माहिती भेटते. मोहम्मद गजनीसोबत अलबरुनी भारतात आला होता. मोहम्मद गजनीने याला कोणाकडून जिंकून घेतलं होतं? ख्वारिझम शाहकडून जिंकून घेतलं होतं. तर मोहम्मद गजनीच्या काळात बघा भारतीय कोणकोणत्या सत्ता होत्या. आता मोहम्मद गजनीचं बघा या ठिकाणी मॅपवर तुम्हाला जे हा पट्टा दाखवला या ठिकाणी, त्या ठिकाणी त्याची सत्ता होती. आणि एक्सटेंड ऑफ द एम्पायर त्यांनी किती वाढवलं होतं या ठिकाणी ते दाखवले. पण मोहम्मद गजनीच्या काळातच बघा इतर सत्तासुद्धा होत्या. गौर, काबूल गजनी, पेशावर, त्यानंतर लाहोर, मुलतान ह्या ठिकाणी सत्ता होत्या. थानेश्वरला, दिल्ली, मथुरा, आग्रा, नंतर ग्वालियर ह्या ठिकाणी सत्ता होत्या. कोणाचे प्रतिहारसुद्धा तुम्ही फेमस असाल तर ते त्या ठिकाणी होते. चालुक्य गुजरात ह्या ठिकाणी होते. नंतर ह्या ठिकाणी माळवाच्या ठिकाणी परमर वंश होता. आणि तामिळनाडू ह्या ठिकाणी जर आली तर चोल वंश त्यांच्या काळामध्ये होतं. आणि जे पश्चिम बंगाल, ओडिसाचा भाग आहे ह्या ठिकाणी पालवंशसुद्धा अस्तित्वात त्याच्या काळामध्ये होता. आता गजनीची मंडळी म्हणून आहे. तर गजनीच्या किंवा गजनीला राजधानी बनवून एक स्वतंत्र राज्याची स्थापना करण्यात आली. स्थापना कोणी, नाव होतं त्याचं अलप्तगीन. याच्या काळामध्ये ओघात लवकर अंत, नंतर तो आधी प्रांत प्रमुखसुद्धा होता आणि सुभेदारसुद्धा होता. नंतर गजनीची मंडळी मध्य आशियातून येणाऱ्या टोळ्यांचे काय होतं? इस्लामिक प्रदेशाचे संरक्षण करत. सेंटेन्स खूप महत्त्वपूर्ण आहे. जी गजनीची मंडळी होती मध्य आशियातून येणाऱ्या काही टोळ्या होत्या, त्या टोळ्यांपासून इस्लामिक प्रदेशाचे काय करीत होते? संरक्षण करत होते. दरम्यान मोहम्मद गजनी हा काय झाला? गादीवर बसला. आता मोहम्मद गजनवी म्हणून 998 ते 1030च्या दरम्यानचा काळ. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकार इस्लाम धर्म किंवा संरक्षण करता याला मानतात. त्यांनी मध्य आशियातून येणाऱ्या टोळ्यांचे किंवा इस्लाम दर्यांचे संरक्षण केले होते. त्यामुळे गाजी होण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये प्रखर बनली होती. गाजी म्हणजे मुस्लिमांचे संरक्षण करणे किंवा त्यांचा अंगरक्षक म्हणता येईल अशा प्रकारचे. ओके, संरक्षक म्हणून सुद्धा. नंतर गाजी सैनिकांकडे बेगवान घोडदळ, धैर्य, साहस, हुशारीसुद्धा होती.
वेगवान आक्रमण करत, किती अंतर ते कमी वेळामध्ये पार करत. त्यामुळे त्यांना इस्लामचे संरक्षण केले होते आणि ते इस्लामचे काय होते, धर्मवेडेसुद्धा होते. त्यानंतर फिरदौसी मोहम्मदच्या दरबारातील सर्वात श्रेष्ठ कवी होता. विचारतील मोहम्मदच्या दरबारात सर्वश्रेष्ठ कवी कोण होता, तर फिरदौसी म्हणून लक्षात ठेवा. त्यांनी शाहनामा या ग्रंथात इराणचे प्रबोधन एक नवी शिखर गाठलेले आहे. हे पॉईंट आहेत, पॉईंट लक्षात ठेवा फक्त. मोहम्मदने स्वतःचा दावा केला की इराणचे पौराणिक राजा आफ्रिसियाब याचे वंशज आहे म्हणून त्यांनी काय केलं होतं, स्वतः दावा केला होता. त्यानंतर जरी मोहम्मद गजनवीने मुस्लिमांचे संरक्षण केले तरी भारतात त्याची प्रतिमा एक लुटेरा असं होतं, म्हणजे लुटणारा हा व्यक्ती म्हणून याची प्रतिमा भारतामध्ये होती. मंदिरांचे विध्वंसकसुद्धा होता. मोहम्मदने भारतावर 17 स्वाऱ्या केल्या. त्यात हिंदुशाही राज्याविरुद्ध त्याच्या होत्या. पेशावर व पंजाब प्रदेशात त्याची सत्ता होती. कुठं होती मोहम्मद गजनवीची, पेशावर व पंजाब प्रदेशामध्ये काय होतं, त्याची सत्ता होती. मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवलं मॅपवर. ओके, ह्या ठिकाणी त्याची सत्ता होती. हा जो पट्टा आहे पेशावरचा आणि ह्या ठिकाणी त्याची काय होती, मोहम्मद गजनवीची सत्ता होती या ठिकाणी. त्यानंतर गजनीचे पहिले आक्रमण जयपालवर होते पंजाब प्रांतामध्ये. दुसरे आक्रमण जयपालचा मुलगा आनंदपाल यावर होते. नंतर मोहम्मदने दिल्लीजवळ थानेश्वर या ठिकाणी लूट केली होती. आता ही महत्त्वपूर्ण आहे की मोहम्मदने खालीपैकी कोणत्या ठिकाणावर लूट केली जर विचारलं तर त्याच्यामध्ये पर्यायामध्ये तुम्हाला दिल्लीजवळ थानेश्वर या ठिकाणी लूट केली होती. 1018 त्यांनी कनौजवर केली होती. 1025 गुजरातमध्ये सोमनाथवर त्यांनी स्वाऱ्या केल्या होत्या. ओके, आता तुम्ही थानेश्वर कुठं आहे तर दिल्लीजवळ, तुम्ही ह्या ठिकाणी मॅपवर मी तुम्हाला दाखवलंच होतं. ओके, ह्या ठिकाणी थानेश्वर. नंतर गुजरातमध्ये सोमेश्वर जे मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा सोमनाथाचं मंदिर, तर त्या ठिकाणी लूट केली होती. ओके, ह्या ठिकाणी 1025 गुजरातमध्ये सोमनाथवर स्वारी केली होती. 1030 गजनी येथे मोहम्मद गजनीचे निधन झाले. ओके, त्यानंतर राजपूत पाहू आपण. मोहम्मद नंतर गजनीचा आक्रमण करणारा विरोध किंवा प्रतिकार करू शकतील असे अनेक हिंदू राजांचा उत्तर भारतामध्ये उदय झाला होता. त्याच्यामध्ये बघा, प्रतिहार साम्राज्यानंतर जे प्रतिहार साम्राज्य होतं त्याच्या विघटनानंतर उत्तर भारतामध्ये अनेक राजपूत राजांचा उदय झाला होता. अनेक राजपूत राजे उदयास आले होते. त्यापैकी कनौजचे गढवाल, माळव्याचे परमार, अजमेरचे चव्हाण हे घराणे राजपूत प्रमुख होते. दुसरे घराणे म्हणजे बुंदेलखंडचे चंदेल घराणे, गुजरातचे चालुक्य, दिल्लीचे तोमर हे प्रमुख घराणे होते. नंतर आपले कुळ, कुटुंब, नंतर शांत व सन्मान याबद्दल विलक्षण भावना राजपुतामध्ये होती. राजपूत युद्धाला काय खेळ समजत असे. पुन्हा एकदा का, आपले कुळ, कुटुंब, शान व सन्मान याबद्दल विलक्षण भावना त्यांच्यामध्ये होती राजपुतामध्ये. राजपूत होते बघा, राजपूत युद्धाला खेळ समजत असत. दसऱ्याच्या सणानंतर सैनिक घेऊन स्वाऱ्या करत व मोठ्या प्रमाणावर धन गोळा करत असत. ओके, समजलं. त्यानंतर 10वे ते 12वे शतकामध्ये यामध्ये जो काळ आहे भारतातील मंदिर निर्माणाचा काळ मानला जातो आणि याला सुवर्ण काळ सुद्धा मानला गेला आहे. याच्यामध्ये अनेक मंदिरे निर्माण झाली. जे कोणाचे तुम्ही पाहिलं बुंदेलखंडचे चंदेल घराणे यांनी मोठ्या प्रमाणात मंदिरं निर्माण केली होती. चालुक्य होते यांनी सुद्धा मंदिरं निर्माण केली होती. म्हणून 10वे व 12वे शतकामध्ये मंदिरांचा सुवर्णकाळ मानला गेला आणि अनेक मंदिरे याच्यामध्ये निर्माण झाली. कारण ज्यावेळी बघा मोहम्मद गजनीवाला त्यांनी मोठ्या प्रमाणात सुद्धा लूट करताना मंदिरंसुद्धा उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर अनेक राजांचा उदय झाला आणि त्याच्यामध्ये 10व्या 12व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात मंदिरं निर्माण केली गेली आणि याच काळाला सुवर्णकाळ सुद्धा म्हटलं गेलं. त्यापैकी बघा खजुराहो येथील पार्श्वनाथ मंदिर, नंतर विश्वनाथ मंदिर, कंदरियामध्ये महादेवाचं मंदिर चंदेल घराणे यांनी केलं होतं 1000 ते 1300 दरम्यान. याच्यामध्ये लिंगराज मंदिरने, कोणार्कचे सूर्य मंदिर, सोमनाथ मंदिर. ओके, नंतर राजपूत राजांनी कलेचे व साहित्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या राजाश्रय त्यांनी दिला होता. उदाहरणार्थ चालुक्य गुजरात येथील राजपूत घराण्यांनी राजा भीम यांनी काय केलं होतं, राजा भीमने आश्रय दिला होता. नंतर प्रसिद्ध मंत्री वास्तुपाल या विद्वानाचा आश्रयसुद्धा या ठिकाणी दिला होता. हे महत्त्वपूर्ण आहे. प्रसिद्ध मंत्री वास्तुपाल या विद्वानांना आश्रय जे राजपूत होते यांनी दिला होता. त्यानंतर तुर्कांचे भारतावर आक्रमण. ओके, मोहम्मद गजनवीनंतर तुर्कांचे भारतावर आक्रमण झाले, आपण ते सुद्धा पाहू. अरब आणि तुर्कांच्या आक्रमणामुळे एक नवीन साम्राज्य स्थापन झाले, दिल्ली सल्तनत म्हणून ओळखू लागले. दिल्ली सल्तनतची स्थापना 1206 झाली. ओके, कधी झाली, 1206 दिल्ली सल्तनतचा काळ मध्ययुगीन काळ म्हणला तर मेडिवल हिस्ट्रीमध्ये किंवा मेडिवल एजमध्ये 1206 पासून ते 1707 पर्यंतचा आहे. औरंगजेबच्या मृत्यूपर्यंत मानला जातो आणि 1707 नंतर जनरली धरलं जाते की मॉडर्न हिस्ट्रीचा काळ चालू आला. ओके, नंतर यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय त्याचबरोबर सांस्कृतिक
उदयास आली ह्या ठिकाणी लक्षात घ्या. नंतर भारतात यशस्वी आक्रमण ओके जे आक्रमण झाले ते त्यापैकी मोहम्मद बिन कासिमने केलं, मी सुरुवातीस सांगितलं होतं 712 केलं होतं. मोहम्मदने पहिल्यांदा बसराचा गव्हर्नर झाला होता, अल-हज्जाजचा सेनापती होता. मोहम्मदने आक्रमण केले त्यावेळी सिंधचा राजा दाहिर हा होता. ओके, दाहिरची स्टोरी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि मोहम्मद बिन ओके दाहिर त्यावेळी काय होतं, ज्यावेळी सिंधचा शासक कोण होता दाहिर, त्यावेळी त्याचे आक्रमण झालं होतं. त्यानंतर यानंतर 713 मीर कासिम नेतृत्वामध्ये मुलतानवर आक्रमण करून भरपूर सोने प्राप्त केले होते. नंतर अरबी लोक ज्योतिष, गणित, खगोल विज्ञान, औषधी विज्ञान प्रभावित होते. त्यांनी जे आजचे आपण म्हणतो पुस्तकं त्यांच्या अरबी भाषेमध्ये सुद्धा रूपांतर केले होते. नंतर अलबुर्नी त्यांच्या ग्रंथात याच्यामध्ये संदर्भात उल्लेखसुद्धा करतो. इराणियन होता, साहित्यकार होता अलबुर्नी. तुम्ही पाहिलं असेल मोहम्मद बिन कासिम याला जिंकलं होतं, तर त्याच्या ग्रंथामध्ये याचा उल्लेखसुद्धा सापडतो आपल्याला. ओके, आता हे की तुम्हाला थोडंफार किचकट वाटत असेल यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स बघा, त्या ठिकाणी जी क्रोनॉलॉजी ती तुम्हाला त्या ठिकाणी टाकलेली, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सिरीज वाईज समजेल. 870 इसवी सनमध्ये याकूब नावाच्या व्यक्तीने जबलिस्तान जिंकले व तेथील प्रजेला काय केलं, मुसलमान केले. पुन्हा एकदा का 870 इसवी सनमध्ये याकूब नावाच्या व्यक्तीने जबलिस्तान जिंकले व तेथील प्रजेला काय केलं, मुसलमान केलं. 990 ते 91 अलप्तिगिन याने गजनीवर आक्रमण करून गजनवी वंशाची स्थापना केली. गजनवी मूलतः इराणी होते. ओके, अलप्तगिन नंतर त्याचा दास आणि दामाद म्हणला तर जावाई हा गादीवर बसला. सुप्तगिन म्हणला तर हा गादीवर बसला. नंतर सुप्तगिनने काबूलवर आक्रमण करून आपल्या राज्यामध्ये जोडलं होतं. कोणी जोडलं तर काबूलपर्यंत आक्रमण करून सुबुतगिन म्हणे. नंतर सुप्तगिनने संघर्ष जयपालमध्ये झाला होता, त्याला सुद्धा हरवलं होतं. जयपालला कोणी हरवलं होतं, सुबुतगिनने. ओके, हे लक्षात घ्या. सेल्जुक वंश मॅपवर तुम्हाला या ठिकाणी दिले. त्यानंतर सुबुतगिननंतर त्याचा मुलगा मोहम्मद हा काय झाला, गादीवर बसला. नंतर सुलतान नावाची प्रथम त्यांनी उपाधी धारण केली मोहम्मदने. तो पहिला मुस्लिम राज्यकर्ता होता. मोहम्मदने 17 आक्रमणे केली. उद्देश लूट होते, यामुळे उत्तर भारतात असुरक्षितता झाली. ओके, सुरक्षितता पुन्हा एकदा काय सेंटेन्स. सुलतान नावाची प्रथम उपाधी मोहम्मदने घेतली. तो पहिला मुस्लिम राज्यकर्ता. मोहम्मद कोण आहे हा, तो सुप्तगिनचा मुलगा आहे. ओके, या ठिकाणी दिले. त्यानंतर याने काय केलं, प्रथम उपाधी धारण केली. या ठिकाणी सुलतान नावाची काय केली, धारण केली. तो पहिला मुस्लिम राज्यकर्ता होता. मोहम्मदने 17 आक्रमणे केली. त्याचा उद्देश फक्त लूट करणे आणि सुरक्षितता स्थापन करणे, अनसिक्युरिटी म्हणतो आपण, ते करणे हा त्याचा प्रमुख उद्देश होता. त्यानंतर मॅप या ठिकाणी दिल्ली सल्तनतीकडे वाटचाल म्हणून. ओके, खोरासन साम्राज्य या ठिकाणी दिले. 2 भिन्न गटामध्ये प्रस्थान असते. नंतर मोहम्मदचे आक्रमण कसं झालं, गजनीवर आक्रमण, मांडलिक होते ते. ओके, या संदर्भात तुम्ही व्हिडिओ कॉल करून हा मॅप व्यवस्थित पहा. त्यानंतर मध्य आशियात राजकीय उथलपातामुळे तेथील काय झाले, एक तुर्क मुस्लिम टोळीने सेल्जुक सत्ता उलथून टाकली. आता थोडा किचकट भाग आहे मित्रांनो. तुम्ही एकदा ना 712 नंतरचा काळ आणि 1206 पर्यंत जे आपण म्हणतो ना दिल्लीच्या गादीपर्यंतचा काळ, गुलाम वंशपर्यंत, ते प्रॉपर व्यवस्थित क्रोनॉलॉजी लावा. किंवा तुम्हाला मी ते डिस्क्रिप्शनमध्ये क्रोनॉलॉजी देणारच आहे, पण तुम्ही व्यवस्थित क्रोनॉलॉजी लावली, कोणाचा मुलगा होता, कोणी कुठं आक्रमण केलं, तर तुम्हाला ती व्यवस्थित समजेल या ठिकाणी. ओके, मध्य आशियातून राजकीय उलथापातामुळे तेथील एक तुर्क मुस्लिम टोळीने सेल्जुक सत्ता उलटून टाकली. या टोळीपासून 2 राज्य स्थापन झाले. एक म्हणजे ख्वारिझम आणि दुसरं म्हणजे घुरी साम्राज्य. आता हे 2 साम्राज्य होते, ख्वारिझम आणि घुरी साम्राज्य. आता हे कसे निर्माण झाले होते, मध्य आशियामध्ये राजकीय उलथापातामुळे तुर्क जे मुस्लिम होते टोळ्या, त्यांच्यामध्ये सत्ता उलटून टाकली होती त्यांनी. आणि या टोळीपासून 2 साम्राज्य निर्माण झाले, ख्वारिझम आणि घुरी साम्राज्य. एवढं लक्षात घ्या. घुरी साम्राज्याच्या आधी ते काय होते, गजनी येथे मांडलिक म्हणून काम करत होते, जे शासक होते ते. नंतर त्यांनी ती सत्ता जुगारून एक इश्यू झाला होता त्यांच्यामध्ये. अलाउद्दीन घुरी याच्या भावास गजनी येथे वाईट वागणूक मिळवली होती गजनी या ठिकाणी. त्याचा सूड म्हणून अलाउद्दीन घुरीने काय केलं होतं, गजनी जाळून टाकली होती. गजनी ठिकाणी साम्राज्य होतं ती जाळून टाकली होती. नंतर अलाउद्दीनला जहानशोज, अलाउद्दीनने कोणती पदवी धारण केली होती, जहानशोज. अरबी शब्द या जगाला जाळून टाकणारा किंवा भस्म करणारा ही पदवी होती. त्यानंतर ख्वारिझम साम्राज्य. ओके, ख्वारिझम साम्राज्य व घुरी साम्राज्य. या ठिकाणी ख्वारिझम साम्राज्य व घुरी साम्राज्यात संघर्षाचे मूळ कारण म्हणजे खोरासन साम्राज्य. ख्वारिझमने खोरासन जिंकले होते. कोणी जिंकलं होतं, ख्वारिझमने. घुरी साम्राज्यात अडचणी वाढल्या होत्या त्याच्यामुळं, तर याची कोंडी व्हायला लागली होती कोणाची, घुरी साम्राज्याची.
तर त्यांनी काय केलं, राज्य विस्तारासाठी त्याच्या पर्याय राहिला नव्हता, मग त्यांनी काय केलं, भारताकडे विस्तार केला होता गजनी जाळल्यानंतर. गजनी नष्ट झाल्यानंतर बघा गुर किंवा घोरी साम्राज्य मोहम्मदचा मोठा भाऊ राज्य करत होता आणि गजनी येथे शाहाबुद्दीन मोहम्मद हा राज्य करत होता. आता घोरी साम्राज्य हे एकच होत्या. ओके, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं पण एकच साम्राज्य होतं, पण वेगवेगळ्या पद्धतीने ते राज्य करत होते. त्यानंतर मुहिद्दीन मोहम्मद किंवा मोहम्मद घोरी. आता पहिले सुरुवात झाली आता मोहम्मद घोरीपासून. ते दुसरं एक नाव आहे मुहिद्दीन मोहम्मद आणि अजून एक नाव आहे मोहम्मद बिन साम म्हणून, हे एक नाव आहे, हे लक्षात ठेवा. नंतर मोहम्मद घोरी मुलतान जिंकलं होतं याने. मुलतान मी तुम्हाला दाखवलं होतं, ज्या ठिकाणी आता पाकिस्तान त्या ठिकाणी मुलतान हा भाग आहे आणि आज पण त्या ठिकाणी मुलतान म्हणून ओळखलं जातं एक भाग. तर मोहम्मद घोरीने मुलतान जिंकलं होतं, पंजाबवर आक्रमण केले. पंजाबचे जे चालुक्य वंशज भीम टू याला त्यांनी काय केलं होतं, हरवलं होतं. मोहम्मदचे दुसरे आक्रमण केले होते. आता यांच्यामध्ये 2 तराईंचे युद्ध झाले होते. हे तराईचे युद्ध खूप महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या तराईच्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणकडून ते हरला होता. कोण हरला होता, मोहम्मद घोरी. कोणत्या युद्धामध्ये, तराईच्या युद्धामध्ये. त्यानंतर तराईचं दुसरं एक युद्ध झालं होतं पृथ्वीराज चव्हाण याच्यामध्ये. पृथ्वीराज चव्हाणला तिने हरवलं होतं आणि दिल्ली जिंकलं होतं यावेळी. पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणकडून हरला होता आणि दुसरं युद्ध जे झालं तराईचं युद्ध, त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण हा हरला होता आणि त्यावेळी त्यांनी दिल्ली जिंकली होती. कोणी, मोहम्मद घोरीने. आणि त्यावेळी त्याच्या मतीला गडवालचा जो जयचंद होता हा आला नव्हता. ओके, कोणाच्या मतीला नव्हता आला, पृथ्वीराज चव्हाणच्या. हे लक्षात घ्या. पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरीमध्ये तराईचे 2 युद्ध झाले. त्याच्यामध्ये दुसरं जे युद्ध झालं त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हरला होता आणि त्याच्या मदतीला जयचंद आला नव्हता. जयचंद जो हे होता मोहम्मद घोरीच्या मदतीला गेला होता. हे नाव खूप महत्त्वपूर्ण आहे, जयचंद. बऱ्याचदा तुम्ही ऐकून नसाल. तर मोहम्मदने कुतुबुद्दीन मोहम्मदने कुतुबुद्दीन ऐबकला गडवालला पाठवून जयचंदला हरवलं होतं. त्यानंतर मोहम्मद बिनचे 2 सेनापती होते. आता इथून हिस्ट्री सुरू झाली. सेनापती बनण्यापेक्षा याचे गुलाम होते ते. ओके, हे लक्षात घ्या. तर मोहम्मदचे 2 सेनापती होते, कुतुबुद्दीन ऐबक आणि बख्तियार खिलजी म्हणून. आता मोहम्मदने बख्तियार खिलजीला बिहार व बंगालच्या गंगेच्या खोऱ्यामध्ये पाठवून लक्ष्मण सेनला हरवून शासन त्या ठिकाणी प्रस्थापित केलं होतं. कोणी, मोहम्मद बख्तियार खिलजीने. त्यानंतर बख्तियारने बंगाल व बिहारमध्येच त्या ठिकाणी राहिला होता. त्यानंतर मोहम्मदने दिल्ली आणि लाहोर येथे ऐबकला गव्हर्नर पाठवून गजनीला परत निघून गेला होता. आता समजलं, मोहम्मद घोरीने जिंकल्यानंतर जे बिहार व बंगाल प्रांत आहे त्या ठिकाणी कोणाला पाठवलं होतं, बख्तियार खिलजीला. आणि नंतर दुसरा एक सेवक होता किंवा सेनापती होता कुतुबुद्दीन ऐबक, याला दिल्ली आणि लाहोर येथेच ठेवलं होतं गव्हर्नर म्हणून आणि स्वतः तो गजनीला गेला होता रिटर्न, जे घोरी साम्राज्य तिथे. नंतर मोहम्मदचा मृत्यू 1206 मध्ये झाला होता. खोखरोने हत्या केली होती असं म्हणतात. खोखरांनी त्याची काय केली, ती हत्या केली. ते आजारपणातच त्याचा मृत्यू झाला होता. आता साहजिक आहे, जे सेनापती यांनी स्वतःचे शासन त्या ठिकाणी प्रस्थापित केलं किंवा त्या ठिकाणी जे अरबी लोक होते किंवा जे मुस्लिम होते त्यांनी कुतुबुद्दीन ऐबकला सरळ दिल्ली या ठिकाणी तुम्ही राजा व्हा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केली होती. मोहम्मदने सिक्के तयार केले होते. नंतर ते एका साईडला कलमा होतं, दुसऱ्या साईडला काय होती, लक्ष्मीची आकृती होती. जर क्वेश्चन असा आला की मोहम्मद घोरीच्या सिक्कांवर एक साईडला जर कलम होता, दुसऱ्या साईडला कशाची मूर्ती होती, तर लक्ष्मीची आकृती कोरली होती. हे पण लक्षात ठेवा. आता दिल्ली सल्तनतचा प्रारंभ 2 झाले. बख्तियार खिलजी बंगालच्या प्रांतामध्ये तिकडंच राहिला. त्यानंतर दिल्ली आणि लाहोरच्या भागामध्ये कुतुबुद्दीन ऐबक सेनापती ठेवला होता. आणि 1206 मध्ये जो हे म्हणतो मोहम्मद घोरी होता, ती मृत्यू पावल्यानंतर त्या ठिकाणी ते सेनापती होता कुतुबुद्दीन ऐबक, तर हा त्या ठिकाणी शासन करू लागला. आता दिल्ली सल्तनतचा प्रारंभ किंवा गुलामोहनचा प्रारंभ ह्या ठिकाणी झाला आहे. पहिला म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक 1206 ते 1210 हा कालखंड 4 वर्षाचा होता, 4 ते 5 वर्ष म्हणता येईल. दिल्लीचा पहिला शासक व गुलामोहनचा पहिला शासक म्हणून कुतुबुद्दीन ऐबक पहिल्यांदा गुलाम होता. त्याने मोहम्मद घोरीचे सेनापती म्हणून सेनापती होता मोहम्मद घोरीचा. नंतर त्याने त्याच्या राजवटीत दिल्ली व लाहोरचा काय झाला होता, मालक झाला होता. यामुळे त्यालाच काय म्हणलं, गुलाम वंश म्हणलं गेलं. दानी स्वभाव होता याचा, कारण दानी स्वभाव असल्यामुळे त्याला लाख बख्श सुद्धा म्हणत होते. जर क्वेश्चन आला खालपैकी कोणाला लाख बख्श म्हणत होते, तर कुतुबुद्दीन ऐबकला म्हणत होते. अजमेरमध्ये त्याने 2.5 दिन का झोपडा बनवला होता. ओके, मस्जिद आहे त्याला 2.5 दिन का झोपडा म्हणलं होतं. ओके, 2.5 दिवसाचे झोपडे, तर ती त्यांनी बनवली होती. नंतर कुतुबुद्दीन कुरान का सुद्धा म्हणलं जायचं, त्याला काय म्हणलं जातं, कुरान खान. नंतर की क्योंकि व कुरान का सुरीला पाठ करत होता, म्हणजे जे कुरान संदर्भात आहेत तर ते स्वतः पाठ करत होता. नंतर मृत्यू त्याचा लाहोरमध्ये चौंगन हा खेळ आहे पोलो प्रकारचा, तर त्या असं खेळताना ते काय झालं, घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला होता कुतुबुद्दीन ऐबकचा. आता याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण म्हणजे तो मोहम्मद घोरीचा सेनापती होता.
नंतर त्याच्या राजवटीत दिल्ली व लाहोरचा मालक झाला होता 1206च्या आसपास. गुलाम मोहनचा पहिला शासक होता, त्याला लालबाग सुद्धा म्हणत होता. त्यांनी अजमेर या ठिकाणी 2.5 दिवसाचा किंवा 2.5 दिन का झोपडा बनवला होता. एक मस्जिद आहे ती मस्जिद त्यांनी बनवली होती. नंतर कुतुबुद्दीनला कुराण खान सुद्धा म्हणलं गेलं, कारण कुराणचा काय सुरीली पाठ करतात असं म्हणलं, म्हणजे कुराणची जी आयत आहेत किंवा जे सेंटेन्स आहे ते स्वतः पाठ करत होता. नंतर मृत्यू त्याचा लाहोर या ठिकाणी 1210मध्ये चौंगन हा पोलो प्रकारचा खेळ आहे, तर खेळताना घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला होता. नंतर कुतुबुद्दीन ऐबकच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आरमशाह हा राजा झाला होता. पण तुर्क जे अमीर होते, सरदार होते किंवा जे मोठे लोक होते, जे आपण म्हणतो राज्य याच्यामध्ये त्या ठिकाणी जे राज्यसभा होती, तर त्याच्यामध्ये जे मोठे लोक होते त्यांनी त्याला काढून त्याचा जावई दामाद त्याला गादीवर बसवलं होतं. ओके, आता इल्तुमिशबद्दल पाहू आपण. आता इल्तुमिशचा कालखंड हा 1210 ते 1236च्या दरम्यान होता. बराच कालावधी होता, त्याला जो 26 वर्षाचा कालखंड लागला. इल्तुमिशसुद्धा गुलाम होता. ऐबकच्या मृत्यूच्या वेळी तो बदाईचा सुभेदार होता. नंतर इल्तुमिशला दिल्लीचा वास्तविक संस्थापक सुद्धा म्हणतात. क्वेश्चन जर आला का दिल्लीचा वास्तविक संस्थापक कोण, तो कोण, इल्तुमिश. लाहोर या ठिकाणी त्यांनी राजधानीचे शहर बनवले. कोणत्या ठिकाणी जर विचारलं, लाहोर या ठिकाणी. त्यानंतर इल्तुमिशने प्रथम तुर्क शासक पुन्हा एकदा की इल्तुमिश प्रथम तुर्क शासक होता. नंतर त्यांनी शुद्ध अरबीमध्ये शिक्के चालवले होते. चांदीचा टंका म्हणून तांब्याचे हे जिथं त्यांनी चालवलं होतं. इल्तुमिश बघा, घुरीच्या समर्थ मोहम्मद घुरी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तर त्याचे 2 सेवक होते, बख्तियार खिलजी आणि कुतुबुद्दीन ऐबक. तर इल्तुमिश हा जो गुलाम होता यांनी घुरीच्या स्मरणार्थ मदारसाए मुर्जी म्हणून बनवलं होतं ठिकाणी. हे एक मस्जिद प्रकारचे सर्वच गोष्टी आहेत, आता ते बनवले ते. नंतर नासिरुद्दीन मुलाच्या स्मरणार्थ नासरी मदरसा म्हणून त्यांनी बनवलं होतं. महत्त्वपूर्ण म्हणजे कुतुबुद्दीनचे जे कुतुब मिनार आहे याचं काम कोणी सुरू केलं होतं, इल्तुमिशने केलं होतं. ओके, कोणाच्या स्मरणार्थ, कुतुबुद्दीन ऐबकच्या स्मरणार्थ हे काम सुरू केलं होतं. आता याच्यामध्ये हा एक गुलामच होता, कारण गुलामवंश पाहतोय आपण, दिल्लीचा वास्तविक संस्थापक होता, कारण याचा बराच कालखंड भेटला होता. जो कुतुबुद्दीन ऐबक आहे याला किती वेळ भेटला होता, एकदम 4 ते 4.5 वर्षाचा कालखंड लाभला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं नाही, फक्त अजमेरचा 2.5 दिन का झोपडा बनवलं आणि एवढंच काम केलं होतं. ओके, त्यानंतर इल्तुमिश हा आहे, ओके, हा सुद्धा काय होता, एक तुर्क सरदार होता किंवा गुलाम म्हणता येईल याला. त्यांनी शुद्ध अरबीमध्ये शिक्के चालवले होते. चांदीचा टंका म्हणून आहे, फेमस आहे. जर खालीपैकी कोणी चांदीचा टंका चालवला असं जर आलं तर इल्तुमिशने चालवलं होतं. इल्तुमिशचे महत्त्वपूर्ण काम म्हणजे मोहम्मद घुरीच्या स्मरणार्थ मदरसा मस्जिद स्थापन केली. नंतर नासिरुद्दीन त्याचा मुलगा होता, त्याच्या स्मरणार्थ नासिरी मदरसा म्हणून त्यांनी तयार केला होता. आणि कुतुब मिनारचे कामसुद्धा त्यांनी चालू केलं होतं. कोणाच्या स्मरणार्थ, कुतुबुद्दीन ऐबकच्या. आता या ठिकाणी मॅप आहे तुम्हाला. ओके, इल्तुमिशच्या काळात मुघलांचे साम्राज्य कसं होतं, तर याच्याच काळामध्ये मुघलांचे आक्रमण व्हायला लागलं होतं. ओके, त्यानंतर बघा 1220मध्ये ख्वारिझम साम्राज्यामध्ये मध्य आशियातील सर्वश्रेष्ठ साम्राज्य होते. 1220मध्ये ख्वारिझम साम्राज्य काय होतं, मध्य आशियातील सर्वश्रेष्ठ साम्राज्य होते. पण जे मंगोल होते यांनी ख्वारिझमचा काय केला, नायनाट केला व मंगल सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित केली. आता मंगल सत्ता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, भारताचा वर जेवढा भाग दिसतो तुम्हाला ह्या ठिकाणी काय होता, मंगल साम्राज्य होतं. पूर्ण वरचा भाग भारताचा संपूर्ण, रशियाला खेटून पार, आणि चायना बिना सर्व भाग हा कोणाचा पार्ट होता, मंगोल साम्राज्य. नंतर ज्यावेळी मंगोल इतरत्र गुंतलेले असताना इल्तुमिशने सिंधू नदीपर्यंत पलीकडला जे ओके हे की ज्यावेळी मंगोल इतरत्र गुंतले होते, मंगोल म्हणजे ज्या ठिकाणी युद्ध दुसऱ्या ठिकाणी करत होते, त्यावेळी इल्तुमिशने सिंधू नदीपर्यंतच्या पलीकडचा भाग काय होता, जिंकलं होतं. त्या ठिकाणी लोकांना हुसकून लावलं होतं त्यांनी. मुलतान उच्च साम्राज्य या ठिकाणी जोडले होतं. नंतर इल्लगी खाज चांगला राजा होता. नंतर 1226 ते 27मध्ये इल्तुमिशच्या मुलांशी संघर्ष झाला व तो त्या ठिकाणी मारला गेला. ओके, इल्तुमिश संदर्भात आहे. आपण मंगोल पाहणारचे पुढं. मंगोल कोण येते, जे मुघल ओळखले जातात आजच्या काळामध्ये, तर ते होते. त्यानंतर रजिया सुलतानासुद्धा म्हणून ओळखलं झालं. 1236 ते 1239 3 वर्ष कालखंड लाभला आहे. इल्तुमिश नंतर वारसदारामध्ये योग्य वारसदार नसल्यामुळे सुख्तगीन फिरोजचा भाऊ ज्याला जनमताने काढून तो गादीवर बसली होती. कोण बसली होती, रजिया सुलताना. पुन्हा एकदा काय, इल्तुमिश नंतर योग्य वारसदार नव्हता, तर त्याचा जो मुलगा होता हा योग्य वारस म्हणजे योग्य नव्हता त्या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी त्याची मुलगी ती रजिया सुलताना म्हणून ती गादीवर बसली होती. ती बुरख वापरत नव्हती, ती लाल वस्त्र वापरत होती न्यायाचं प्रतीक म्हणून. ओके, ती अंगावर
कुबा किंवा कोट, नंतर कुलाह टोपी म्हणून पुरुषाप्रमाणे ती वापरत होती रजिया सुलताना. तिने तुर्क सरदारांना नाराज केले होते, कारण तुर्कापासून बचावासाठी एक नवीन दल निर्माण केलं होतं तिने. त्याचा मुख्य याकूत खान होता, मलिक याकूत सुद्धा म्हणला गेला. तो तुर्क नव्हता म्हणून त्याला बसवलं होतं. आता ज्या ठिकाणी लोक जास्त असणार, समजा तुर्क जास्त होते, तर ते तुर्क त्यांना वाटत होतं की आपल्यातलाच माणूस असावा या ठिकाणी, किंवा सर्व जी सत्ता आहे ती तुर्कांनाच असावी. पण जे रजिया सुलताना होती तिने काय केलं होतं, तुर्कांपासून जो दुसरा व्यक्ती होता याकूत खान याला बनवलं होतं. त्याच्यामुळे तुर्क आणि याकूत खानमध्ये संघर्ष होता आणि त्याच्यामध्ये रजिया आणि तुर्कांचा सुद्धा संघर्ष वाढला होता. आणि याकूत खान आणि मलिक याकूत हा काय होता, तुर्क नव्हता. ओके, त्याच्यामुळे तुर्कांना याचा राग यायचा किंवा त्याचा काटा काढायचा ते धरानं लक्षात होतं त्यांच्या. हे समजलं असेल तुम्हाला. नंतर तिच्या विरोधात विद्रोह सुरू झाला होता. प्रथम लाहोर या ठिकाणी, सरहिंद या ठिकाणी झाला होता. नंतर रजियाने हा विद्रोह मोडून काढला, परंतु सरहिंदला जात असताना अंतर्गत गटात बंड होऊन याकूत खान मारला गेला. ओके, जे सैन्य होते त्याच्यामध्ये अंतर्गत बंड होऊन म्हणतो. ओके, काही सैनिक समजा या तुर्कांच्या मदतीने होते, तर ते बंड होऊन याकूत खान त्या ठिकाणी मारला गेला. तिला बठिंडा येथे पकडले गेलं. पंजाब तो माहीत बठिंडा, त्या ठिकाणी तिला पकडले गेलं. बठिंडे तबर हिंद म्हणलं गेलं. तिला कैद करण्यात अल्तुनिया या सरदाराच्या बाजूने वळवले होते व त्याच्याशी विवाह करून दिल्लीवर स्वारी केली, परंतु लढाईत ती मारली गेली. आता जी रजिया सुलतान होती ती खूप हुशार होती. तिला जे कैद करणार होता अल्तुनिया म्हणून, हे नाव खूप महत्त्वपूर्ण आहे. ओके, तर अल्तुनियाने तिने काय केलं होतं, स्वतःच्या साईडने वळवलं होतं आणि त्याच्याशी लग्न करून दिल्लीवर तिने स्वारी केली होती रजिया सुलतानाने. परंतु ती लढाईत लढता मारली गेली. जंगलातून पळत असताना शस्त्रास्त्र लुटाकडून ती काय केली, ती मारली गेली होती. आता तो काळच असा होता की जंगलात एकटं कोणी जात नव्हतं. जर गेलं तर त्याला म्हणजे मरणाला सामोरं जावं लागायचं. तर अशा जंगलातून पळत असताना शस्त्रास्त्र जे लुटारू होते त्यांनी तिला मारलं होतं. शस्त्रास्त्र लुटारू तुम्हाला माहिती, ते लूट पण करत होते आणि त्या व्यक्तीला डायरेक्ट मारून पण ते टाकत होते. आता हे सर्वांना माहीतच असेल किंवा मूवीमध्ये तुम्ही पाहिलंच असाल. त्यानंतर रजियानंतर 1239 ते 1265 हा कालखंड आहे. जवळजवळ किती म्हणता येईल, 40-50-60 म्हणजे 16-17 वर्षाचा कालखंड आहे. याच्यामध्ये षडयंत्र कालखंड म्हणून ओळखला गेला. याच्यामध्ये बरमशाह झाला 1240 ते 42, नंतर अलाउद्दीन मसूद शाह 1242 ते 46, नासिरुद्दीन मोहम्मद 1246 ते 65. याच काळात तुर्कांनी अनेक षडयंत्र अमीरांच्या हातातील खेळणी बनवून राज्य बदलले होते किंवा राज्य करीत होते. जे अमीर होते किंवा जे तुर्क होते, जे मोठे लोक ओळखले जायचे त्याच्या याच्यामध्ये राजदरबारामध्ये, तर त्यांनी काय केलं, मोठ्या प्रमाणावर जे राजे होते यांना हातचे खेळणं बनवलं होतं आणि त्यांच्याप्रमाणे ते वागत होते. त्याच्यामुळं हा जो काळ होता ते षडयंत्र कालखंड म्हणला गेला. कारण तुर्कांना जो पसंत नव्हता ते त्याचा काटा काढत होते किंवा त्याला ते मारून टाकत होते. याच काळाला बलबनचा उदयसुद्धा झाला होता. याच काळामध्ये काय झालं, बलबन. आता बलबन खूप महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे, ते पण पाहू. आता बलबन बघा 1265 ते 1287चा कालखंड आहे. तर गयासुद्दीन बलबन दिल्लीच्या सल्तनत गुलामांचा शासक, लक्षात ठेवा फक्त. जातीचे इल्बारी तुर्क होता, पिताची उच्च श्रेणीचा सरदार होता. जातीने तो इल्बारी तुर्क होता आणि पिताच्या साईडने तो एक मोठ्या सरदाराचा मुलगा सुद्धा होता. बाल्यकालपासून म्हणजे मंगोलने इथलं की हिंदीमध्ये दिलं आहे, बाल्यकाल में मंगोलों ने उसे पकडकर बगदाद के बाजार में दास के रूप में भेज दिया था. म्हणजे लहानपणी त्याच्या मंगोलाने काय केलं होतं, लहानपणी मंगोलाने काय केलं होतं, त्याला पकडून बगदाद आहे बघा त्या ठिकाणी बाजारामध्ये त्याला विकून टाकलं होतं दास म्हणून. इल्तुमिशने दया करके उसे मोल लिया होता. म्हणजे इल्तुमिश जो बैतला गुलाम होता त्यांनी त्याला विकत घेतलं होतं. पुन्हा स्वामी भक्ती आणि सेनाभक्तीच्या नुसार त्याला आजपर्यंत कार्य भेटलं किंवा बलबन जे राज्यपद म्हणता येईल त्या ठिकाणी तो पोहोचला होता. नंतर की जब नासिरुद्दीन मोहम्मद गद्दी पर बैठा तब मोहम्मद ने उसे मुख्यमंत्री का पद दिया था. म्हणजे ज्यावेळी नासिरुद्दीन मोहम्मदला गद्दीवर बसवलं होतं त्यावेळी मोहम्मदने त्याला काय केलं होतं, मुख्यमंत्री हे पद दिलं होतं. नंतर प्रसन्न होकर सुल्तानों ने उसकी पुत्री का विवाह बलबन से किया था. नंतर सुल्तान ने उसे ग्वालियर, चंदेरी और मालवा पर अभियान पर भाग दिया था. म्हणजे युद्धाचे जे असे युद्ध किंवा लूट करण्यासाठी तर ग्वालियर, चंदेरी आणि मालवाच्या ठिकाणी त्याला बलबनला पाठवलं होतं. मंगलों के आक्रमण के शब्द त्यांनी रोखलं होता. नंतर नासिरुद्दीन मोहम्मद के पश्चात बिना किसके मक्का धारण किया तो म्हणून दिलं या ठिकाणी. ओके, ते व्यवस्थित पहा. आता बलबन संदर्भात शॉर्टमध्ये माहिती पाहू. हा गुलाम शासक होता. सुरुवातीला मंगोलांनी याला पकडलं होतं आणि बगदादच्या बाजारामध्ये पैशाच्या रूपाने विकून टाकलं होतं. नंतर इल्तुमिशने त्याला विकत घेतलं होतं. नंतर स्वामी भक्तींचे सेवाभक्तीनुसार त्याला आज म्हणजे जे मोठं पद आहे ते भेटलं होतं. त्यानंतर त्याची मुलगी, ओके, त्याच्या मुलीशी त्याचा विवाह झाला होता. नंतर त्याच्या विविध अभियान म्हणता येईल किंवा कार्यक्रम म्हणता येईल किंवा युद्धाचे असायचे
त्या संदर्भात ग्वालियर, चंदेरी आणि माळावर त्याला पाठवलं होतं. ओके, मंगोलांना सुद्धा त्यांनी रोखण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलं होतं. त्यानंतर दिलं की ब्लड आणि आयर्न थेअरी जर कोणी वापरली असेल तर ते कोणी वापरली होती, हे दिले की ब्लड अँड आयर्न पॉलिसी गुन्हेगारांकडून धडा शिकण्यासाठी रक्त आणि तलवाराचे धोरण त्यांनी स्वीकारले होते. हा बलबनचं हे रोल आहे महत्त्वपूर्ण. ब्लड आणि आयर्न थेअरी कोणी ब्लड आणि आयर्न पॉलिसी जी कोणी राबवली होती ती बलबननी राबवली होती. ओके, हिंदी कामध्ये नोट्स तर ह्या UPSCच्या नोट्स आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे काही सेंटेन्स तुम्हाला हिंदीमध्ये पाहायला भेटतील. नंतर उसकी शासनकाल में उसकी शासन व्यवस्था कठोर भी नंतर वो पक्षपात करता नहीं था, इसलिए उसकी न्यायावस्था लो रक्त की व्यवस्था कर संबोधित किया जाता था. म्हणजे ब्लड आणि आयर्न थेअरी होती, कारण त्याच्यामध्ये पक्षपात हा नव्हता. ओके, उसने साम्राज्य विस्तार कभी नहीं किया, कारण मंगोलों के आक्रमण के डर की वजह से, नंतर राजपूत की डर की वजह से. मग त्यांनी जे राज्य विस्तार आहे, साम्राज्य विस्तार तो केला नव्हता, कारण दोन भीती होत्या त्याला, एक मंगोलांच्या आक्रमणाची आणि राजपुतांची भीती होती. त्यानंतर सुलतानने उसके उलुग खान किंवा उल्गू खान की उपाधी धारण केली होती. बलबन ने हमेशा स्वयं को फिरदौसी की शाहनामे वर्णित अफरासिया म्हणून केलं होतं, स्वतःला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? बलबनने हमेशा स्वयं को म्हणजे स्वतःला फिरदौसी की शाहनामा मी वर्णित म्हणजे पुस्तक फिरदौसी की शाहनामा मी सुरुवातीला सांगितलं होतं. तर अफरासियान किंवा इराण वंश का संबोधित केला, म्हणजे इराण वंशचा मी आहे म्हणून त्यांनी स्वतःला समर्थित केलं होतं. बलबन ने अपनी उच्च स्थिती के लिए सिजदा म्हणजे लेटना और पायबोस पैर को चुमना जैसे प्रथा सुरू केली होती. तर विचारलं की सिजदा आणि पायबोस नावाच्या प्रथा कुणी सुरू केल्या होत्या? कुणी केल्या होत्या? बलबननी सुरू केल्या होत्या. नंतर इराणियों के लिए दरबार में नवराज म्हणजे नववर्ष मनाण्याची परंपरा बलबननी सुरू केली होती. दिल्ली में संरक्षण के लिए 4 किल्ले बाजू में बनवाए त्याने. समजलं असेल, 4 किल्ले बांधले होते दिल्ली संरक्षणासाठी. प्रसिद्ध कवी अमीर खुसरो मोहम्मद के काल में ही था. ओके, हे तर समजलं. प्रसिद्ध कवी अमीर खुसरो मोहम्मद के काल में सुद्धा होता किंवा आहे. नंतर खिलजी आणि तुघलक घराणे पाहू. आता 1200 ते पुढचं 140 वर्ष कालखंड आहे. खिलजी घराण्यामध्ये जलालुद्दीन खिलजी 1290 ते 96, अलाउद्दीन खिलजी 1296 ते 1306 म्हणून या ठिकाणी मॅप आहे. मॅपच्या ठिकाणी खिलजी घराणे होते. त्यापैकी पहिला म्हणजे जलालुद्दीन खिलजी 1290 ते 96, 6 वर्षांनी सत्ता केली होती. ह्या ठिकाणी पाहू शकता खिलजी घराण्याचे महत्त्वपूर्ण शासक जलालुद्दीन खिलजी आणि अलाउद्दीन खिलजी म्हणून. त्यापैकी पहिलं पाहतोय जलालुद्दीन खिलजी. आता या ठिकाणी एक सेंटेन्स सुद्धा लक्षात ठेवा. ज्यावेळी अलाउद्दीन खिलजीने देवगिरी बघा त्याच्यावर आक्रमण केलं होतं, तेथे यादव शासक रामचंद्र देव हा करत होता, शासन करत होता 1307 मध्ये. ते पुढे जाऊन पाहणारच आपण. आता जलालुद्दीन खिलजी 1290 ते 96, 6 वर्ष सत्ता. बलबनच्या मृत्यूनंतर काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. बलबन नंतर त्याचा नातू याला बसवलं होतं, परंतु लहान असल्यामुळे तुर्कांनी त्याला काय केलं होतं, पदावरून काढलं होतं. आणि तुर्कांनी काढल्यामुळे त्यानंतर बघा तुर्कांनी महत्त्वाची पदे बळकावली. जे तुर्क सुद्धा नव्हते ते खूप सुद्धा नाराज होते त्यांच्यावर. त्यापैकी एक म्हणजे खिलजी घराणे. आता सेंटेन्स समजला असाल. तुर्क होते, सर्वांनी सांगितलं बलबन हा तुर्कीच होता, तो इराणियन स्वतःला समजत होता. पण त्याच्या मृत्यूनंतर त्याचा जो नातू होता तो लहान होता. ओके, तर लहान असल्यामुळे तुर्कांनी काय केलं, जे महत्त्वाची पदं होते ते स्वतःकडे घेतली होती. पण जे बिगर तुर्क सुद्धा होते काही, तर ते त्यांच्यावर खूप नाराज होते. त्यापैकी म्हणजे एक खिलजी घराणा एक होता. तर खिलजीने स्वतःची सत्ता स्थापन केली. तर काही खिलजी सरदारांच्या मदतीने जलालुद्दीन खिलजी हा काय केला, गादीवर बसला होता. त्यावेळी तो वायव्याच्या मंगोलांनी किंवा मंगोलांच्या लढाविरुद्ध यश त्यांनी प्राप्त केले होते. जलालुद्दीन खिलजीने फक्त 6 वर्ष राज्य केले. खिलजी वंश खिलजी क्रांती नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. खिलजी घराण्यामुळे तुर्क सरदार मंडळींची तानाशाही बंद झाली होती. ओके, दोन परिस्थिती निर्माण झाली. एक 1700 ते 1800 कालमध्ये तुम्ही पाहिलं असाल, जे मुघल शासक होते यांचा एक कालखंड तसाच होता. आणि जी नंतर बघा गुलाम वंशच्या शासकानंतर जे खिलजी घराणे यांच्या दोघांमध्ये उदयासाचा काळ जो खिलजी घराणे आले, त्याच्या आधी जो काळ होता तो अस्थिर कालखंड होता. सेम तुर्क जे पद्धतीने करत होते त्यावेळी सुद्धा ते 1700-1800 मध्ये बघा जे मुघल होते त्यावेळी ते सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा ती अशी स्थिती निर्माण झाली होती. एवढं लक्षात ठेवा फक्त. मेन म्हणजे या ठिकाणी बघा जे तुर्क होते ते अडचण निर्माण करत होते, तरीसुद्धा जे खिलजी होते हे गादीवर बसले होते त्यानंतर. आणि त्याच्यामुळे खिलजी घराण्यामुळे हे बिगर तुर्क होते, त्याच्यामुळे तुर्की सरदार होते हे जरा नाराज झाले आणि त्यांची तानाशाहीसुद्धा त्या प्रमाणात बंद झाली होती. 1296 इसवी सन कालखंड. जलालुद्दीनने अलाउद्दीन जो पुतण्या व जावई याला दक्षिणेत देवगिरीवर आक्रमणास पाठवले.
आता जलाउद्दीन हा गादीवर बसला त्यावेळी अलाउद्दीन खिलजी बघा पुतना होता व जावाईसुद्धा होता त्याचा, याला दक्षिणेत देवगिरीवर आक्रमणास पाठवले होते. त्यावेळी रामचंद्र देव हा त्या ठिकाणी देवगिरीवर होता. त्याने मलिक काफूरच्या मदतीने देवगिरीतून अमाप संपत्ती मिळवली, कारण त्यावेळी पहिले देवगिरीची लूट झाली होती, तुम्ही ऐकून असाल अलाउद्दीन खिलजीच्या टायमाला. याच्यातून जलाउद्दीनची हत्या अलाउद्दीनने केली होती. आता बघा ह्या ठिकाणी हत्या झाली. जलाउद्दीनची हत्या कोणी केली होती? अलाउद्दीन खिलजीने, म्हणजे जावयानेच हत्या त्याची केली होती. आता अलाउद्दीन खिलजी त्याच्यानंतर त्याचा जावई बसला 1296 ते 1316, 20 वर्षांनी सत्ता स्थापन केली. तर अलाउद्दीन हा जलाउद्दीनचा पुतण्या व जावई होता. राज्याभिषेक दिल्ली लाल महलला झाला होता. बंडखोरी करण्यात कठोर शिक्षा करत असे ते, स्वतः बंडखोर करणारा होता, पण ज्यावेळी दुसरा करीत त्यासाठी तो कठोर शिक्षा करत होता. त्याने मद्यपान जुवा खेळण्यास बंदी घातली होती. गुप्तचर प्रणाली चांगली केली होती. अलाउद्दीनने एक विशाल सेना मंगोलसारखे बनवले होते. जवळजवळ 4,75,000 घुडसवार होते याला. सिकंदराने विश्वविजयी त्याला व्हायचे होते. सिकंदर सानी म्हणून ही उपाधी त्यांनी धारण केलेली. तर क्वेश्चन आला सिकंदर सानी खालीपैकी कोणी धारण केली होती? अलाउद्दीन खिलजीने धारण केले होते. त्याने अमीर खुसरो नंतर अमीर हसन यांना संरक्षण दिले होते. याच्या दरबारी पहिला कवी हा बनला होता अमीर खुसरो. त्याचा मृत्यू बिमार होऊन पडला होता, म्हणजे आजारी होऊन पडला होता तेव्हा त्यानंतर मृत्यू झाला. अलाउद्दीनने 3 बाजार बसवले ते, खाद्यान्न नंतर वस्त्र आणि अन्य किमतीसाठी हे बसवलं होतं. म्हणजे 3 दरबार कोणी बसवला विचारलं तर कोणी बसवलं होतं? अलाउद्दीन खिलजीने. याच्या काळामध्ये हजारो मंगलांनी इस्लामचा धर्म स्वीकार केला होता. आज जे सुरुवातीला मंगोल होते बघा हे काही इस्लाम नव्हते, ओके. तर त्याच्या काळामध्ये बघा हजारो मंगोलांनी काय केलं होतं? इस्लाम धर्म स्वीकारला होता. नंतर अलाउद्दीन खिलजीने शासन व्यवस्थेमध्ये बरीदे मुमालिक नंतर शहानाय मंडई हे पद निर्माण केलं होतं. काय? बरीदे मुमालिक आणि शहानाय मंडी हे कोण निर्माण केलं होतं? अलाउद्दीन खिलजीने. आता खिलजी घराणे झाले, त्यानंतर तुघलक घराणे पाहू आपण. तुघलक घराणे 1320 ते 1412 पर्यंत जवळजवळ 94 वर्ष होते. ह्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण शासक गयासुद्दीन तुघलक 1320 ते 25, त्यानंतर मोहम्मद बिन तुघलक 1325 ते 51, त्यानंतर तिसरा म्हणजे फिरोजशाह तुघलक 1351 ते 88, आणि एक चौथा एक नासिरुद्दीन मोहम्मद तुघलक म्हणून 1394 ते 1412 पर्यंत हा होता. आता तुघलक सत्ता कोणत्या ठिकाणी होती? या ठिकाणी मॅपवर तुम्ही पाहू शकता. पहिलं म्हणजे गयासुद्दीन तुघलक, ओके. पहिलं गयासुद्दीन तुघलक 1320 ते 1325च्या दरम्यान. आता अलाउद्दीन खिलजी अल्ला वारस मुबारक शाह हा बसला होता, पण याच्या बाजूला याला सारून बाजूला हा गादीवर बसला होता. कोण? गयासुद्दीन तुघलक सत्ता या ठिकाणी स्थापन केली होती. एक नवीन घराणे राज्य होता. दक्षिण क्षेत्रामध्ये सुद्धा नियंत्रित प्रस्थापित केलं होतं. वारंगळ दक्षिण राज्य यांनी नियंत्रित केलं होतं. राजस्व 1/3 1/3 म्हणलं होतं. भूराजस्वमध्ये 1/10 किंवा 1/11 यांनी वाढवलं होतं. यांनी हिंदूंच्या प्रती काय केली? थोडीफार आदरता दाखवली होती. नंतर की उसने एक श्रेष्ठ डाक व्यवस्था स्थापन केली होती. कोणी केली होती? गयासुद्दीन तुघलकने एक श्रेष्ठ डाक व्यवस्था स्थापन केली होती. गयासुद्दीनने कृषी विकासासाठी नहरे बनवली होती, म्हणजे तळे वगैरे बनवले होते. हा तळे बनवणारा पहिला शासक होता. यांनी काय केलं? तुघलकाबाद किल्ला बनवला होता. स्वतःच्या मकबरीसुद्धा काम यांनी सुरू केलं होतं. आता पुन्हा एकदा माहिती पाहू गयासुद्दीन तुघलक संदर्भात. म्हणजे अलाउद्दीन खिलजी होता, ओके. या ठिकाणी पाहू शकता हे जी खिलजी घराणे अलाउद्दीन खिलजी. तर याच्यानंतर वारस जो आला होता मुबारक शाह याला बाजूला सारून त्यांनी स्वतः गादीवर बसवला होता. एक नवीन राज्य या ठिकाणी निर्माण झालं होतं. यांनी सर्व ठिकाणी नियंत्रित केलं होतं. वारंगळ दक्षिण राज्यापर्यंत त्यांनी प्रस्थापित केलं होता. हा जो टॅक्स घ्यायचा राजस्वचा 1/3 घ्यायचा आणि भूराजस्वमध्ये 1/10 किंवा 1/11 घ्यायचा. हा हिंदूंप्रती स्वतः थोडा प्रमाणात सॉफ्ट होता. त्यांनी एक श्रेष्ठ डाक व्यवस्था स्थापन केली होती. नंतर यांनी तळं बनवले होते. तुघलकाबाद किल्लासुद्धा बनवला होता. स्वतःच्या मकबरीचे कामसुद्धा केलं होतं गयासुद्दीन तुघलकने. त्यानंतर पुढचा मोहम्मद बिन तुघलक 1325 ते 1351 याला जौन खान किंवा जौना खानसुद्धा म्हणलं गेलं. पित्याचा अधिक महत्त्वाकांक्षी होता. मोहम्मद बिन तुघलकाच्या अनेक योजना राबवल्या होत्या. मोहम्मद बिन तुघलक तुम्ही त्याच्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे. याने अनेक योजना राबवल्या, परंतु त्या सफल झाल्या नाही. जर क्वेश्चन आला खालीपैकी कोणत्या शासकाने अनेक योजना राबवल्या परंतु त्या सफल झाल्या नाही, तो कोणी राबवल्या? त्या मोहम्मद बिन तुघलकाने. याच्याच काळामध्ये बघा 27 तारखेला मी सांगणार आहे पुढे जाऊन. एक इतिहासकारने स्वप्नशील, पागल, रक्तपिपासूसुद्धा याला म्हणलं गेलं आहे, ओके. हे महत्त्वपूर्ण नाही. सनद किंवा भरी योजना बनवली पण ती सफल झाले नाही, कारण याला फक्त स्वप्न पाहायचं माहीत होतं. थोडाफार सनकी म्हणता येईल अशा प्रकारचा हा व्यक्ती होता.
नंतर जब वो सिंहासन पर बैठा तब दिल्ली सल्तनत 23 प्रांतों में बटी थी. म्हणजे स्वतः राजा ज्यावेळी गादी बसला होता त्यावेळी ती जी दिल्ली सल्तनत होती 23 प्रांतामध्ये विभागलं होतं त्यांनी. दिल्ली, देवगिरी, लाहोर, मुलतान, नंतर सरमोदी, गुजरात, अवध, कनौज हे त्यावेळी प्रसिद्ध होते. नंतर बघा याचे प्रचलित योजना याचे खूप विवादित आहे किंवा त्या सफल झाल्या नाही. एक म्हणजे 1326 ते 1327 दरम्यान दिल्लीपासून दौलताबाद म्हणजे देवगिरीपर्यंत राजधानी त्यांनी परिवर्तन केलं होतं. म्हणजे दिल्लीवरून राजधानी कुठं आणली देवगिरीला. नंतर 1330 ते 32पर्यंत देवगिरी सर्वांना माहिती औरंगाबाद या ठिकाणी. नंतर 1330 ते 32पर्यंत तांब्याचे शुद्ध सिक्के त्यांनी चालवले ते. सिक्का फारसीमध्ये होते त्याचे आणि अरबी भाषेचे लेख त्याच्यावर लिहायचे. 1332 ते 34मध्ये खुरासन जे अभियान आहे त्यांच्यावर त्यांनी राबवलं होतं. अभियान म्हणजे युद्ध प्रकारचं होतं, म्हणजे आक्रमण करणे त्या ठिकाणी त्यांनी ते राबवलं होतं. ते सुद्धा असफल राहिलं होतं. त्यानंतर 1333 ते 34 दरम्यान दोआबमध्ये करवृद्धी केली होती. ज्यावेळी दुष्काळ असताना त्यांनी करवृद्धी केली होती. हे सुद्धा योजना त्याची फेल झाली. किसानांनी काय केलं, जे शेतकरी होते त्यांनी शेतीच बंद केली होती त्यावेळी आणि ही योजनासुद्धा फेल झाली होती. व पहिला शासकता ज्यांनी होळी बनवली होती, हा खूप महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. खालीपैकी कोणता शासक होता ज्यांनी होळी साजरी केली होती असं विचारते. तर कोणी केली, याचं नाव काय आहे, मोहम्मद बिन तुगलक म्हणून. त्यानंतर बघा मोहम्मदच्या काळामध्ये इब्न बनुत्ता भारत आया था. एक इतिहासकार म्हणते तो भारतामध्ये आला होता. उसने इथलं की काजी नियुक्त किया था. 1342मध्ये चीनमध्ये भेटलं होतं. इब्न बनुत्ता तुम्ही ऐकलं असाल, याला चीनला पाठवलं होतं 1342मध्ये. त्यानंतर इब्न बनुत्ता के रहेला से मोहम्मद बिन तुगलक यांनी जानकारी मिळते आहे. आता इब्न बनुत्ताचं जे पुस्तक आहे रहेला, ह्याच्यामार्फत मोहम्मद बिन तुगलकाची माहिती आपल्याला पाहायला भेटते. मोहम्मद बिनने जहानपणा नामक एक नगर दिल्लीमध्ये बसवलं होतं. ओके, आता जी दिल्ली दिसती ते अनेक नगरांनी मिळून बनलेली. ओके, आता सर्व सिव्हिलायझेशन दिसतं तुम्हाला, पण त्यावेळी लांब लांब होते. ओके, नवीन नगर बसवलं का तिकडे काय राहायचे, इकडं नवीन बसवलं तर नवीन राहायचे. पण आता काय झालं, संपूर्ण एकत्र दिसतंय तुम्हाला. तर ते एक पूर्ण शहर दिसतंय. सुरुवातीला ते तुकड्यामध्ये होता. तर ते असंच एक मोहम्मद बिन तुगलकाने काय केलं होतं, एक नगर बसवलं होतं त्यावेळी दिल्लीजवळच. त्याचं नाव काय होतं, जहांपना. ओके, इसके काल में अनेक विद्रोह हुए थे. इस विद्रोह में बंगाल अलग हो गया था. म्हणजे एक विद्रोह झाला होता, उठाव झाला होता. ते उठावामध्ये बंगाल त्याच्यापासून वेगळा झाला होता. संपूर्ण दक्षिण क्षेत्र अलग झालं होतं त्यावेळी. म्हणजे जे योजना राबवायच्या त्याच्यामध्ये ते फेल व्हायचा. त्याच्यामुळे काय झालं, तिथला राज्यविस्तार दुसराच व्यक्ती घ्यायचा. त्याचप्रमाणे एक झालं ते विजयनगर 1336मध्ये साईटला झालं. बमणी 1347मध्ये साईटला झालं. जवळ 10 वर्षानंतर जवळजवळ राज्य स्थापित झालं होतं. नंतर याच्या मृत्यूनंतर बदाई ने लिखा था. बदाई एक इतिहास लेखकार म्हणता येईल. सुल्तान को अपनी प्रजा से और प्रजा को सुल्तान से मुक्ती मिल गई थी. आता सेंटेन्स विचारण्याची शक्यता आहे. खालीपैकी सेंटेन्स कोणाचा विचारतील, की सुलतान होता किंवा राजा होता, त्याला आपल्या प्रजापासून आणि प्रजाला त्या राजापासून मुक्ती भेटली होती. तो कोणाच्या याच्यावर लिहिलं होतं, तर मोहम्मद बिन तुगलकावर लिहिलं होतं. आणि हे कोण लिहिलं होतं, बदायूने लिहिलं होतं. ओके, हे खूप महत्त्वपूर्ण आहे. मोहम्मदने दिवाने अमीर कृषी विभागाची स्थापना केली होती. मोहम्मद बिन तुगलकाने एक नया स्वर्ण सिक्का जारी केला होता. इब्न बतूताद्वारा दिनार कहला गया. इब्न बतूताद्वारा काय केलं, त्याला दिनार म्हणलं. पण एकदा शॉर्टमध्ये माहिती पाहू आपण. याला काय म्हणलं गेलं, जॉन आखन. ओके, याने अनेक योजना राबवल्या, त्या काय होत्या, फेल झाल्या गेल्या. म्हणून त्याला काय म्हणलं, त्या सरकारने स्वप्नशील म्हणलं गेलं, पागल म्हणलं गेलं, रक्तपिपासू म्हणलं गेलं. त्याची योजना होती. त्याच्यापैकी एक म्हणजे कोणती योजना होती, एक म्हणजे दिल्लीचे दौलताबाद त्यांनी एक राजधानी परिवर्तन केलं, पण ती फेल झाली. त्यानंतर तांब्याची मुद्रा त्यांनी चालवल्या होत्या, फारसी आणि या भाषेमध्ये होत्या. ते भाषेत लिहिलं होतं, कलमा म्हणलं जायचं. त्याला ती सुद्धा फेल झाली. त्यानंतर खोरासन एक अभियान राबवलं होतं आक्रमणाचं, ते सुद्धा फेल झालं. आणि दोआब क्षेत्रामध्ये ज्यावेळी दुष्काळ होता त्यावेळी त्यांनी काय केलं, टॅक्स वाढवला. त्याच्यामुळे लोकांनी काय केलं, जे शेतकरी होते किंवा लोक होते त्यांनी शेतीच बंद केली होती. त्याच्यामुळे ती योजनासुद्धा बंद झाली होती. त्यानंतर त्याच्या काळामध्ये इब्न बतूता हा एक व्यक्ती महत्त्वपूर्ण होता. त्यांनी भारतात आणलं होतं आणि त्याला चीनच्या दौऱ्यावर 1342मध्ये पाठवलं होतं. ही जी माहिती आपल्याला कशामधून पाहायला भेटते, इब्न बतूताचं जे पुस्तक रहेला त्याच्यामार्फत ही माहिती पाहायला भेटतं. मोहम्मद बिन तुगलकाने जहांपना नामक एक नगर बनवलं होतं दिल्लीजवळच. ओके, आता दिल्लीमध्ये ते एकत्र झाले. तर जहांपना नामक जुनं नाव आहे ते त्या ठिकाणी दिल्लीमध्ये एक वसवलं होतं. आणि त्याच्या काळामध्ये अनेक योजना होत्या, उठाव होते, ते झाले होते. उठाव त्याला दडपता नाही आले. त्याच्यामुळे ती सत्ता होती दुसऱ्याच्या ताब्यात गेली. एक बंगालचं एक झालं. त्यानंतर विजयनगर साम्राज्य, बहनी साम्राज्य हे त्याच्या काळामध्येच सेपरेट झाले. त्यानंतर एक सेंटेन्स खूप महत्त्वपूर्ण आहे बदायूचा, की राजाला प्रजेपासून आणि प्रजेला राजापासून मुक्ती भेटली होती. हे वाक्य कोणाचं आहे, बदायूंचं आहे. त्याने दिवाने आमीर नावाची कृषी विभागाची स्थापना केली होती. कोणी, मोहम्मद बिन तुगलकाने.
आणि इब्न बतूताद्वारा दिनार म्हटलं गेलं. एक सिक्का जारी केला होता सोन्याचा, त्या सोन्याला एक नाव इब्न बतूताने दिलं, त्याला दिनार म्हटलं गेलं. त्यानंतर फिरोजशाह तुघलक तिसरा शासक 1351 ते 1388 दरम्यान. हा चेचेरा भाई होता, सावत्र म्हणता येईल त्याला, चेचेरा भाऊ होता, कमकुवत होता. नंतर हे की ये सिराज अफीफ संरक्षण त्यांनी दिलं होतं. उसने तारिक ए फिरदौसी नामक लिखाण लिहिलं होतं बघा. मुस्लिमांप्रती अत्याधिक उदार शासक होता, म्हणजे मुस्लिमांचा म्हणता येईल त्यांच्या प्रती हा खूप उदार होता. नंतर नहरे, त्यानंतर दानशाला, अस्पताल, मदरसे त्यांनी बनवलं होतं. उड़ीसा पर आक्रमण करके जगन्नाथ मंदिर पर हानी पोहोचाई थी. म्हणजे ओडिसावर त्यांनी आक्रमण करून जे जगन्नाथाचं मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी हानी पण पोचवली ती. कोणी? फिरोजशाह तुघलकाने. काही नगरों की स्थापना केली होती, म्हणजे अनेक नगरस्थांनी स्थापना केली होती. तोपरा, मेरठ से अशोक स्तंभ लाकर दिल्ली में लगवाय. ओके, मेरठवरून त्यांनी अशोक स्तंभ आणला आणि दिल्लीमध्ये फिट केला होता त्या ठिकाणी. 4 कर सोडून सगळे त्यांनी बंद केले होते. एक खराज, जकात, जजी आणि खुस्म. मुस्लिमांप्रती थोडा सॉफ्ट होता आणि जे हिंदूप्रती थोडाफार सॉफ्ट नव्हता तो, त्याच्यामुळे या ठिकाणी जजिया कर तुम्हाला पाहायला भेटतो. त्यानंतर शेवटचा शासक नासिरुद्दीन मोहम्मद तुघलक ह्या ठिकाणी म्हणलं जाईल. 1394 1412पर्यंत 18 वर्षे राज्य केलं. या काळात मध्य आशियात महान मंगोल सेनानायक होता, त्याचे आक्रमण या ठिकाणी झालं होतं. नंतर तो आधी समरकंदचा शासक होता. त्याने इराण, अफगाण, सिरिया, बुद्धिस्तान यानंतर धनाच्या लालसेपोटी दिल्लीवर आक्रमण केलं होतं आणि दिल्ली जिंकल्यानंतर 15 दिवस कत्ले केली होती. कत्ले केल्यानंतर 1399 तो पुन्हा निघून गेला होता. सोबत धनसुद्धा मोठ्या प्रमाणावर तो घेऊन गेला होता. ओके, हे समजलं. कोणाच्या काळात? नासिरुद्दीन मोहम्मद तुघलकांच्या काळामध्ये मोगलांचं आक्रमण झालं होतं तैमूरचं. हे तैमुरी लंग म्हणलं आता. ते सुरुवातीला मुस्लिम नव्हते, हे खूप महत्त्वपूर्ण आहे. नाही तर काय बऱ्याच जणांना वाटतं जे तैमुरी यांचा वंश जे मुघल म्हणून ओळखले जाते ते मुस्लिम आहेत, पण सुरुवातीला जे तैमुरी वंश होता, ओके, मुस्लिम नव्हते. याच्यातले काही जे सैन्य होतं ते मुस्लिम झालं होतं, पण तैमूर हा स्वतः सुरुवातीला मुस्लिम नव्हता. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ते जे वंश आहे त्यांनी मुस्लिम धर्म हे केल्यामुळं इकडून ऐकून थोडे काय होते वडिलांकडून, त्याच्यामुळे ते मुघल म्हणले. मग मुघललाच दुसरा एक शब्द म्हणजे मंगोल आहे, मंगोललाच मुघल केलं गेलं, हे लक्षात ठेवा. एकच शब्द आहे फक्त, भारतामध्ये मुघल म्हणतात आणि बाहेर त्याला मंगोल म्हणलं जातं. मिक्स कल्चर म्हणलं जातं मुघल. पूर्ण मुस्लिमसुद्धा म्हणता येत नाही यांना. ओके, तो आधी समरकंद या ठिकाणचा शासक होता. त्याने इराण, अफगाण, सिरिया, बुद्धिस्तान नंतर धनाच्या लालसेपोटी दिल्लीवर आक्रमण केलं होतं. दिल्ली जिंकल्यानंतर 15 दिवस कत्ले केली होती. कत्ले केल्यानंतर 1399 तैमूर हा निघून गेला होता. पण त्यानंतर बघा त्यांनी मुघलांना बघा दुसरे मुस्लिमसुद्धा म्हणलं गेलं आहे, म्हणजे त्याच्यावर कमेंटसुद्धा नाही करायचे. पण ते त्याच्यानंतर जे वंश होते जसं की औरंगजेब होता, तर ते पूर्णपणे मुस्लिमांचंच आचरण करत होते, हे लक्षात ठेवा. नंतर तुघलक वंशनंतर सय्यद वंश बघा 1414 ते 1451 नंतर. लोधी अफगाण वंश 1451 ते 1520 दरम्यान त्यांनी राज्य केलं होतं. तैमूर वंश नंतर दिल्ली सल्तानचे विघटन झाले होते. दिल्लीच्या सुलतानच्या दुर्बलामुळे याचा लाभ उठवून अनेक राज्य त्यांनी स्थापन केलं होतं. दक्षिण जौनपूर, बंगाल, काश्मीर आणि राजपूत या ठिकाणी ते स्थापन केलं होतं. आता जे प्रांतिक राज्य स्थापन झाले ते पण पाहू. ह्या ठिकाणी राजपूत होते, बहमनी होते, विजयनगर होतं, तुघलक ह्या ठिकाणी होते. समजण्यासाठी पूर्ण परफेक्ट असा मॅप नाही त्या ठिकाणी, लक्षात घ्या. बख्तियार खिल्जीने लक्ष्मण सेनला, म्हणजे पूर्व बंगालचा राजा होता, याला हरवून त्या ठिकाणी राज्य स्थापन केलं होतं. कोणी? बख्तियार खिल्जीने. मी तुम्हाला सांगितलं बख्तियार खिल्जी तुम्ही पाहिलं असन, मोहम्मद घोरी आणि बख्तियार खिल्जी हे 2 प्रमुख सेनापती होते. तर बख्तियार खिल्जीने लक्ष्मण सेनला हरवून त्या ठिकाणी बंगालवर आपलं राज्य स्थापन केलं. आणि जो हे होता कुतुबुद्दीन ऐबक, तर ते दिल्लीवर त्यांनी राज्य केलं, दिल्ली आणि लाहोरच्या भागामध्ये. नंतर मोहम्मद तुघलकाने 1388च्या काळामध्ये अलीम शाह स्वतःला घोषित केलं होतं. नंतर इलियास खान संपूर्ण बंगालवर अधिकार केला होता, स्वतंत्र गादीवर बसला होता. फिरोजशाह तुघलकने आक्रमण केले, ते पण असफल राहिले. बंगालच्या सुलतानशाही बंगालच्या काळ्या बाजूने विकास केला असं म्हणता येईल. नंतर या ठिकाणी पॉईंट दिलेत बघा, थोडे किचकट आहेत. सांस्कृतिकमध्ये संगीत, ग्रंथ, पालघर, वासू, श्रीकृष्ण विद्या याची स्थापना केली होती. ओके, हे थोडं क्लिअर नाही या ठिकाणी, तुम्ही व्हिडिओ कॉल करून पाहू शकता. तर समजण्यासाठी खाली एक मॅप दिला आहे. सिंध, राजपूत राज्य, गुजरात, बहमनी साम्राज्य, विजयनगर, कुडा, जौनपूर, काश्मीर, दिल्ली, बंगाल. फक्त एक माइंड मॅपसाठी हा मॅप या ठिकाणी घेतला आहे, म्हणजे तुम्हाला एक कल्पना येईल कोणत्या ठिकाणी कोणतं राज्य आहे म्हणून. त्यानंतर जौनपूर, फिरोजशाह तुघलकाने जौन खान, मोहम्मद बिन तुघलक फिरोजशाहचा भाऊ होता, याची स्मृती म्हणून जौनपूर याची स्थापना केली होती. कोणी केली होती? फिरोजशाह तुघलकाने. जौन खान होता मोहम्मद बिन तुघलक, त्याची आठवण म्हणून जौन खान याची स्थापना केली होती.
नंतर 1399 तैमूरचे आक्रमण झाले त्यावेळी मलिक सरवर म्हणून खाजा जहा म्हणून परिस्थितीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी शर्की राज्य त्यांनी स्थापन केलं होतं. इब्राहिम शाह शर्कीने जौनपूरमध्ये कला, संस्कृती आणि इस्लामी विद्येचे केंद्र बनवलं होते. नंतर जौनपूर शैली का जन्मदाता मानले जाते कोणाला? इब्राहिम शाह शर्कीला. नंतर जौनपूरला भारताचा सिरियात सुद्धा म्हटलं गेला. जौनपूरला काय म्हणलं? भारताचा सिरियात. याने सिराज ए हिंद उपाधी धारण केली होती इब्राहिम शाह तुर्कीने. नंतर 1483 ते 84 मध्ये बल्लोत लोदीने जौनपूरला दिल्ली सल्तनतमध्ये मिसळवलं होतं. त्यानंतर माळवा म्हटलं जातं किंवा माळवा. 1305 मध्ये अलाउद्दीन खिलजीने माळवावर अधिकार घेतला होता. फिरोजशाहने आमिर हिंदीमध्ये 1401 मध्ये फिरोजशाह के आमिर हुसेन खानने गुरुने स्वतंत्र माळवा राज्य की स्थापन केली होती आणि दिल्ली खानची उपाधी धारण केली होती. नंतर अलब खान नंतर होशंगा शाह के नाम से त्यांनी माळवावर काय केलं होतं? राज्य स्थापन केलं होतं. 1407 मध्ये गुजरात के शासक मुजफ्फर शाह के नाम से मालवा पर अधिकार घेतला होता. उसे बंदी बनाया था. ओके. नंतर 1436 मध्ये मोहम्मद गोरी दिल्लीमध्ये हत्या करके मोहम्मद खिलजी ने मालवा पर खिलजी आधिपत्य स्थापन केलं होतं. गुजरात के शासक बहादूर शाह ने मालवा जीतकर गुजरात से मिळाली होता. तर क्वेश्चन आला की गुजरातचे खाली प्रांतीय राजापैकी कोणी गुजरातचे जे शासक आहे बहादूर शाहला हरून माळवा त्याच्यामध्ये राज्यामध्ये मिळवला होता. कुणी मिळवला होता? ओके, बहादूर शहाने. गुजरात के शासक बहादूर शाहने मालवा जीतकर गुजरात से मिळाला था. शासकाचे नाव नाही दिले या ठिकाणी. तर मोहम्मद सम्राटाने अकबराने माळवा जितला होता. नंतर उसी समय बाज बहादूर शासक या था जो कला व संगीत का संरक्षण था. बाज बहादूर अनंत मुघल मुरब्बदार बन गए थे. ओके, माळवा संदर्भात आहे. आता काश्मीर संदर्भात आपण याच्यावर ना प्रांतिक संदर्भात सेपरेट लेक्चर आणून मग तुम्हाला व्यवस्थित समजेल. ह्याच्यामध्ये पॉईंट घेतले त्याच्यामध्ये व्यवस्थित समजत नाही. त्यानंतर विजयनगर व बहमनी साम्राज्य पाहू. तर विजयनगर आणि बहमनी साम्राज्यामध्ये कायमच संघर्ष असायचा. त्यांचे पतन काय, त्याचे कारण काय होते आपण पाहणार आहे. हे दक्षिण 2 साम्राज्य होते. त्यापैकी पहिले म्हणजे विजयनगर साम्राज्य 1336 ते 1565 जवळजवळ 229 वर्ष यांनी राज्य केलं होतं. बनहाटीच्या लढाईनंतर यांचं काय झालं होतं? पतन झालं होतं. पूर्ण पाहू आपण. विजयनगर हिंदू साम्राज्याची स्थापना मोहम्मद बिन तुगलकाच्या काळामध्ये झाली होती. तुम्हाला सांगितलं मोहम्मद बिन तुगलक हा काय थोड्या प्रमाणात वेळा म्हणता जी योजना आखल्या होत्या त्या योजना सर्व असफल झाल्या होत्या आणि ज्या ठिकाणी विद्रोह झाला त्याला ते दडपता नाही आलं. त्यापैकी एक म्हणजे दक्षिण भारतामध्ये सुद्धा झाला होता ते दडपता नाही आलं. त्याच्यामुळे विजयनगर साम्राज्य सेपरेट निघालं. ओके, हे मोहम्मद बिन तुगलकाच्या काळातच झालं होतं. त्यानंतर 1336 मध्ये हरिहर व बुक्का या 2 भावांनी काय केली होती? विजयनगर साम्राज्याची स्थापना केली होती. या उद्देश काय होता? हिंदू लोकांची रक्षा करणे. नंतर तुंगभद्रा नदीच्या तरावर विजयनगर म्हणजे आधुनिक कर्नाटकातील जे हंपी शहर आहे, ओके, त्या ठिकाणी त्याची स्थापना केली होती. तुम्ही एकदा गुगलला ना हंपी हे शहर टाका. ओके, तर हंपी टाकल्यानंतर तुम्हाला दगड किंवा दगडामध्ये एक मोठं साम्राज्य पाहायला भेटेल जे आता तुटकी अवस्थेत आहे, थोडंफार बघणं आवश्यक आहे. तर ते तुम्हाला पाहायला भेटेल. ती इमेज पाहिल्यानंतर तुम्हाला विजयनगर साम्राज्य कसं असत या संदर्भात तुम्हाला थोडीफार प्रमाणात आयडिया येईल. त्यानंतर या नगरावर संगम वंश, तुलुक वंश, अरबिक वंश या शासनाने काय केले? या शासक होते वेगवेगळे विविध लोक होते. ओके, नुसतं विजयनगर साम्राज्य एकाच वंशाचं नाही तर त्याच्या ठिकाणी वेगवेगळे लोक राज्य करत. जसे गुलाम वंशमध्ये तुम्ही पाहिलं असाल सुरुवातीला वेगळे होते, तुगलक आले, घोरी होते. सुरुवातीला ऐबक गुलाम वंश होते, तुगलक आले, ओके, खिलजी घराणे आले. त्याचप्रमाणे विजयनगर साम्राज्य या ठिकाणी संगम वंश सुरुवातीला आलं. नंतर तुलुक वंश, अरबिक वंश या शासकाने काय केलं होतं या ठिकाणी ते पुढे पाहणारचे आपण. त्या शासकाने त्या ठिकाणी राज्य केलं होतं. नंतर हरिहर बुक्का 5 भावापैकी 2 होते. या दोघांनी वारंगळचे सामंत होते सुरुवातीला. यांनी या ठिकाणी याची स्थापना केली होती. यांना सुरुवातीला मुस्लिम बनवला होता मोहम्मद बिन तुगलकाने, परंतु नंतर त्यापासून सुटका करून त्यांनी मुस्लिम धर्म त्याग करून हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. ओके, एक विधीद्वारे त्यांनी काय केला होता? हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. त्यानंतर विजयनगर येथे त्यांनी राजधानी स्थापन केली होती. आता नाव त्याला हंपी नाव आहे. त्या ठिकाणी ते स्थापन केलं होतं कर्नाटकमध्ये हंपी या ठिकाणी. नंतर याआधी तिथे होयसळचे राज्य होते ते जिंकून राज्यविस्तार केला होता. नंतर 1336 ते 1356 दरम्यान हरिहरच्या मृत्यूनंतर 1356 मध्ये त्याचा भाऊ बुक्का हा गादीवर बसला होता. कारण याची स्थापना कोणी केली ती हरिहर व बुक्का यांनी. आता हे प्रमुख वंश 4 वंश हे महत्त्वपूर्ण आहे. संगम वंश कुठे आहे? 1336 ते 1485 दरम्यान हरिहर व बुक्का या दोघांनी स्थापन केली होती, संस्थापक होते. दुसरं म्हणजे सालू वंश 1485 ते 1505 नरसिंह सालू यांनी याची स्थापना केली होती.
म्हणजे संगमवंश शासक होते हरिहर बुक्का यांचे वंश, त्याला साईडला करून नरसिंह सालू यांनी काय केलं होतं, सालू वंशची स्थापना केली होती. नंतर तुलू वंश 1505 ते 1570 वीर नरसिंह यांनी त्या ठिकाणी स्थापना केली होती किंवा संस्थापक होते. अरबीड वंश 1570 ते 1650 दरम्यान तिरुमलने याची स्थापना केली होती. हे जोड्या लावायला विचारू शकते, एका साईडला वंश देतील आणि दुसऱ्या साईडला ही नावं देतील, जोड्या लावायला विचारण्याची शक्यता आहे. आता संगमवंशमध्ये प्रमुख शासक हरिहर प्रथम 1336 ते 1356, बुक्का प्रथम 1356 ते 77, हरिहर द्वितीय 1377 ते 1404 म्हणून. नंतर देवराय प्रथम 1407 ते 1422, नंतर देवराय द्वितीय 1422 ते 1446. ओके, बुक्का प्रथम काय या संदर्भात दिले की मधुराला साम्राज्याचे विलीन केलं होतं याने. नंतर हरिहर द्वितीय दिलं की गोवा आणि बेळगाव यांनी जिंकलं होतं. नाही तर गोवा आणि बेळगाव यांनी जिंकलं होतं. बहमनी राज्य ज्याला काय केलं होतं, छिनकर विजयनगर साम्राज्यामध्ये त्यांनी मिळवलं होतं. इसके काल में श्रीलंका से कर बसला होता, म्हणजे यांनी श्रीलंकेकडून कर किंवा टॅक्स गोळा केला होता. याच्या काळात नोनीज व पोर्तुगीज लेखक सुद्धा माहिती होतं की किलोन, श्रीलंका, पुलिकेत, पेगू, नंतर तेनसिराम, ब्रह्मदेश, मलेशियामधून राजकर्ते देवरायला खंडणी देत असत. आता देवराय द्वितीय खंडणी कोणाकडून घेत होता, किलोंग, श्रीलंका, पुलिकेत, पेगू, तेनसिराम, ब्रह्मदेशन, मलयालम येथील जे राज्यकर्ते होते हरिहर द्वितीयाला काय करत होते, देवराय द्वितीय आपला टॅक्स देत होते. हे टॅक्स कलेक्शन करत होते विविध देशातून. नंतर राज्यकर्ते देवराय द्वितीयाला खंडणी देत असत. 15व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये विजयनगर सर्वाधिक शक्तिशाली व संपन्न राज्य म्हणून उदयास आलं होतं. या संदर्भात बघा, विजयनगर साम्राज्या संदर्भात अब्दुल रजाकचा एक सेंटेन्स आहे, माझ्यामध्ये आय थिंक 2015 का 16मध्ये राज्यसभा प्रिलिममध्ये हा क्वेश्चन विचारला होता की जगात किती मोठे नगरे किंवा शहरे पाहिली मी. आय थिंक या ठिकाणी MPC प्रिलिमला हा क्वेश्चन विचारला होता. तर जगात कितीतरी मोठी नगरे किंवा शहरे पाहिली होती, पण त्याच्याबद्दल ऐकले सुद्धा होते. पण विजयनगर असे शहर होते जे सर्वाधिक सुंदर, भव्य आणि वैभवशाली सुद्धा होते. तर क्वेश्चन येतं खालीपैकी सेंटेन्स कोणत्या राज्या संदर्भात वापरलं होतं, त्याचं उत्तर विजयनगर होता. या साम्राज्याला किंवा शहराला वाचवण्यासाठी जे प्रोटेक्शन म्हणतो बचावासाठी, तर 7 किल्ल्यांनी वेढलं होतं. या किल्ल्याच्या तटबंदी परस्परांना भिडल्या होत्या. नंतर याच्यामधलं की उसे म्हणत होते की विजयनगर हे समोक्षीसाठी मोठे शहर आहे आणि रोम हे त्या काळातील पश्चिम जगातील सर्वात मोठे शहर होते. पुन्हा एकदा ऐका, जे अब्दुल रजाक याचं सेंटेन्स येते की विजयनगर हे रोमपेक्षा, नाही तर रोमपेक्षा, इटलीची राजधानी रोम आहे, तर विजयनगर हे रोमपेक्षाही मोठे शहर होते आणि रोम हे त्या काळातील पश्चिम जगातील सर्वात मोठे शहर होते, म्हणजे युरोपातील सर्वात मोठे शहर होते, त्यापैकी भारी तर विजयनगर साम्राज्य होतं. त्यानंतर देवराय प्रथम 1407 ते 1422 16 वर्ष कालखंड भेटलेला एक महान शासक होता. यांनी अधिकतम काळ हा कृषी आणि विकासावर भर दिला होता. नंतर यांनी नहरे बनवले, तलाव बनवले होते. बहमनी राज्य होतं उत्तरेला, त्यांची सगळं शांती बनवलं होता. फिरोजशाह बहमनीशी आपली पुत्री का विवाह कर दिया था, म्हणजे जे देवराय प्रथम होता यांनी स्वतःच्या मुलीचा विवाह फिरोजशाह, बहमनी साम्राज्य फिरोजशाह होता बहमनी, याच्या संघ आपल्या पुत्रीचा विवाह करून दिला होता आणि दहेज याच्यामध्ये त्याला बंकापूर सुद्धा दिलं होतं. नंतर देवराय द्वितीय 1422 ते 1446 24 वर्ष राज्य केलं होतं. आपले वंश का महान शासक होता, म्हणजे देवराय द्वितीय आपल्या वंशमधला सर्वश्रेष्ठ शासक होता. बहमनी राज्य के समान उसके सैन्य, मुस्लिम सैन्य, अरबी घोडे सुद्धा सामील होते, म्हणजे बहमनी साम्राज्याप्रमाणेच त्याच्या याच्यामध्ये मुस्लिम सैन्य होतं, अरबी घोडे सुद्धा होते. हरिहर द्वितीय के समान देवराय द्वितीयने श्रीलंका आदी देशाचे सुद्धा कर, म्हणजे हा सुद्धा विविध देशातून कर गोळा करत होता. ओके, पुन्हा एकदा बघा याची वंश काय महत्त्वपूर्ण, देवराय द्वितीय, देवराय प्रथम, हरिहर द्वितीय हे महत्त्वपूर्ण आहेत. हरिहर बुक्का यांनी याची स्थापना केली, याच्या संदर्भात आपल्याला एवढी काही माहिती विचारित नाही. तर हरिहर द्वितीयाबद्दल पाहिलं आपण. ओके, याने इतर ठिकाणून ते काय करत, टॅक्स गोळा करत होता. हरिहर द्वितीय कुठे आहे, ह्या ठिकाणी. ओके, 3 नंबरला. 3, 4 आणि 5 हे महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. हरिहर द्वितीय टॅक्स गोळा करत होता. इकडून ब्रह्मदेश, मलेशिया, श्रीलंका, किनॉन हे असे जे प्रमुख देश आहे त्या ठिकाणी ते टॅक्स गोळा करत होता. आणि अब्दुल रजाक याच्या काळामध्येच एक मोठं सेंटेन्स आहे की असं शहर होतं विजयनगर साम्राज्य, तर ते रोमपेक्षा खूप सुंदर आणि भव्य होतं. ओके, आणि खूप ऐकून सुद्धा होता. त्यानंतर देवराय प्रथम हा एक महान शासक होता, यांनी कृषी विकासावर भर दिला होता, चौथा शासक. नंतर याच्या या ठिकाणी स्वतःच्या मुलीचा विवाह सुद्धा त्यांनी फिरोजशाह बहमनीशी केला होता. त्यानंतर त्याचा मुलगा देवराय द्वितीय हा
आपल्या वंशमधला सर्वश्रेष्ठ शासक होता. यांनी बहमनी साम्राज्यवानी आपल्या याच्यामध्ये घोडे, अरबी घोडे सामील केले होते. त्यानंतर श्रीलंका आदी देशामधून तो टॅक्स गोळा करत होता. नंतर सालू वंश 1485 ते 1505 राजकीय अस्थिरता होती, त्यावेळी त्यांनी त्याचा फायदा घेऊन नरसिंह सालूंनी आपली राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित केले. हिंदू राजा होता, त्यांनी आपलं हे केलं होतं, राज्य स्थापन केलं होतं. प्रथम बलापार काय केला म्हणजे बळजबरीने घेतलेला. नंतर तुलू वंश, इसकी तुलू वंश की स्थापना वीर नरसिंह ने केली होती, हे महत्त्वपूर्ण आहे. नंतर इसने सालू वंश नरसिंह सालू ने हत्या करके सिंहासन प्राप्त केला होता. दुसरा बलावर म्हणला गेला. ओके, तुलू जे पहिलं जे हरिहर बुक्का यांचा वंश होता, त्यानंतर सालू वंश त्या ठिकाणी स्थापन झाला. त्यानंतर तुलू वंश सुद्धा स्थापन झाला. आता नरसिंह 1505 ते 1509, नंतर कृष्णदेवराय 1509 ते 1529, अच्युतदेवराय 1529 ते 1542, सदाशिवराय म्हणून 1542 ते 1570, नामधारीपर्यंत वास्तविक सत्ता रामराय के हात में ही थी. नंतर नरसिंह या ठिकाणी भाऊ पहिल्याच या ठिकाणी नरसिंह म्हणून तर संस्थापक होता. नंतर पोर्तुगाली जे गव्हर्नर होता अल्मेडा म्हणून, हे घोड्याची खरेदीचा समझोता झाला त्याच्यामध्ये. आणि नंतर विहाकर्त्याने हटवलं होतं, हे महत्त्वपूर्ण, एवढीच माहिती त्या संदर्भात. त्यानंतर कृष्णद्वितीय म्हणून किंवा कृष्णदेवराय म्हणून, ओके, या ठिकाणी कृष्णदेवराय 1509 ते 1529. हिंदीमध्ये ही नोट्स आहेत बरं का मित्रांनो. उस समय महान शासक था, बाबर ने की इसको उस समय का भारत का सर्वाधिक शक्तिशाली सुद्धा म्हणलं होतं. म्हणजे कृष्णदेवराय हा सर्वश्रेष्ठ शक्तिमान असा राजा होता. आणि याची तुलनासुद्धा याची जी प्रशंसा आहे म्हणता येईल बाबरने सुद्धा केली होती. नंतर कृष्णदेवराय के पोर्तुगालीने आजचे संबंध होते, म्हणजे कृष्णदेवरायचे पोर्तुगालचे चांगले संबंध होते की कृष्णदेवरायने पोर्तुगालचे घोडे आयात करता था. उसी की काल में अष्टदिग्गज महान विद्वान थे. उसने अपने प्रशासकीय राजकीय नीति तेलुगु ग्रंथ अमुक्त माल्यत वाक्य में की आहे, प्रशासन संदर्भात माहिती दिली. अच्युत देवराय कृष्णदेवराय के चचेरा भाई होता, म्हणजे सावत्र म्हणता येईल त्याला. सदाशिवराव 1542 ते 1570, चचेरा भाई म्हणजे चुलत भाऊ किंवा सावत्र भाऊ म्हणला जातो. नंतर इसके काल में वास्तविक सत्ता रामराय के पास आई थी, क्योंकि सदाशिवराव 14-15 साल का था. इसी काल में रामराय ने विजयनगर की अत्याधुनिक शक्तिशाली हो गया था, किंवा बनवलं होतं त्यांनी. पण येते का सदाशिवराय, वास्तविक सत्ता रामरायच्या हातात होती, कारण हा एवढा याच्यात नव्हता चांगल्या याच्यामध्ये. सदाशिवराय 14-15 साल का त्यावेळी होता म्हणून. रामरायने जे विजयनगर साम्राज्य होते अधिक शक्तिशाली बनवलं होतं. नंतर रामराय बहमनी राज्याच्या अंदरमध्ये हस्तक्षेप सुद्धा करत होता. एक युद्ध बहमनी के साथ सुद्धा हारला होता. नंतर अरविड वंश 1570 ते 1552, रामराव के भाई तिरुमल ने अरविड वंश की स्थापना केली होती. पेनुकोंटा की राजधानी बनवलं होतं. नंतर वेंकुट द्वितीय 1586 ते 1614 मध्ये महान शासक होते. इसी की काल चंद्रगिरी की राजधानी बनवलं होतं. चंद्रगिरी की राजधानी बनवलं होतं. मुस्लिम आक्रमणच्या परास्त दिले होता, म्हणजे हरवलं होते मुस्लिम आक्रमणकारांना. नंतर इसने स्पेन की शासक फिलिप द्वितीय से पत्रव्यवहार किया था. जे फिलिप द्वितीय आहे स्पेनचा शासक, या संघ सुद्धा पत्रव्यवहार केला होता. बाद में इसके शासक कमजोर निकले. बाद में इसने समय के मैसूर, बेनूर, तंजौर आदि स्वतंत्र राज्य हो गए थे. आता विजयनगरला भेट देणारे व्यक्ती विदेशी यात्री बघा, निकोलो डी कोटी म्हणून इटलीचा होता. नंतर देवराय प्रथमच्या कालमध्ये आला होता. इसने नगर की सती प्रथा व त्योहार का वर्णन किया आहे. अब्दुल रजाक हा बाहेरील व्यक्ती होता, इटलीचा, आय थिंक इराणवरून आला, खुरासावरून. देवराय द्वितीय काल में आला था. विजयनगर को विश्व का सर्वश्रेष्ठ नगर बताया था. इसी काल में सती प्रथा का वर्णन किया था. नंतर डोमिंगो पायल म्हणून पोर्तुगालिया होता. कृष्णदेवरायच्या कालमध्ये न्यायप्रिय होता म्हणून सांगितलं आहे. विजयनगर सर्वश्रेष्ठ नगर होतं म्हणून सांगितलं. फर्नांडिस नोनीज पोर्तुगाली होता, घोड्याचा व्यापारी होता. अच्युत देवरायच्या कालमध्ये आला होता. ओके, एवढी माहिती लक्षात ठेवा. आता प्रशासन संदर्भात माहिती पाहू आपण. हिंदू राज्यावर स्थापित राज्य, राजा राय शासन के केंद्र बिंदू होता. राज परिषद म्हणजे राजा इसके नीति के मामले में परामर्श लेत होता, म्हणजे राज परिषद. मंत्री परिषद ज्याच्यामध्ये 20 सदस्य होते. 500 ते 70 वर्ष आईचे अनुभवी व्यक्ती असतात त्याच्यामध्ये, विद्वान सामील होते. राजा, युवराज किंवा बाद में सर्वश्रेष्ठ सभानायक सुद्धा होते. प्रांत के राज्यसभा मंडलक के नाते होते. बघी महत्वपूर्ण माहिती. नंतर 50 ग्रामों को मेलाग्राम म्हणलं गेलं. गाव को कर कहा जाता था. न्याय प्रशासन, सामाजिक, अर्थ, मुद्रा व शिक्षण या संदर्भात माहिती पाहू.
कि न्याय के लिए सर्वोच्च न्यायालय था मंत्री और अधिकारी के द्वारा मुकदमों पर निर्णय करने के राजा की मदद की जाती थी। नंतर विजयनगर स्त्रियों का आदर किया जाता। विजयनगर साम्राज्यामध्ये जे शासक होते ते स्त्रियांचा आदर करत होते, महत्त्वपूर्ण आहे। विजयनगर भारतीय इतिहासामध्ये जिनकी साम्राज्य में विशाल संख्या से के विभिन्न राजकीय पदों पर नियुक्त किया था। शासन जे शासक होते शैव आणि वैष्णव पंच होते, दोन्ही मानणारे होते। कृष्णदेवरायाने विठोबा की पूजा की प्रारंभ केली, खूप महत्त्वपूर्ण आहे। खालपैकी कोणत्या विजयनगर साम्राज्य शासकाने विठोबाची पूजेचे प्रारंभ केलं होतं विचारलं होतं क्वेश्चन, कृष्णदेवरायाने केलं होतं। नंतर आर्थिक से विजयनगर समृद्ध राज्य था, उसकी प्रशंसा विदेशी लोकांनी सुद्धा केली होती। इथं माहिती आहे काली मिर्च, अद्रक विभिन्न प्रकारचे ते निर्यात करत होते। विश्वमध्ये व्यापार हिरे बी काय देते, हे त्यांचा व्यापार ते करत होते। अब्दुल राजाक संदर्भात आपण पाहिजे की 300 बंदगारे सांगितले, म्हणजे अब्दुल राजाक जो आला होता ओके इराणवरून, तर त्यांनी सांगितलं की या राज्यामध्ये 300 बंदरगाव होते, म्हणजे बंदरं होती, त्या ठिकाणी ते आयात निर्यात करत होते। नंतर लक्ष्मीनारायण कृष्णदेवरायामध्ये संगीतकार होता। जर विचारलं की लक्ष्मीनारायण कोण होता कृष्णदेवरायामध्ये, तर तो दरबारी संगीतकार होता, हे महत्त्वपूर्ण माहिती। त्यानंतर बहमनी साम्राज्य पाहू। आता ही जी बहमनी साम्राज्य आहे 1347 ते 1538 पर्यंत आहे। किती 1347 ते 1538। बहमनी राज्य दक्षिण भारताचा दुसरा शक्तिशाली राजवंश होता। दौलताबाद एकत्रित अमीरने सदा म्हणून इस्लामाईने उसकी प्रमुख अमीर हसन गंगू की उपाधि अमीर उल अमर जफर खान की उपाधि धारण केली। हसन गंगू यांनी, सोप्या शब्दामध्ये हसन गंगू यांनी काय केलं होतं, बहमनी साम्राज्याची स्थापना केली होती। ओके, हे लक्षात ठेवा। खाली शासक सुद्धा पहिला होता जे हसन गंगू 1347 ते 1358। ही जी इतर नावं आहेत अमीर उमर, जफर खान, हे जे इतर नाव आहेत ते हे लक्षात नाही जरी ठेवले ते चालतील, फक्त याची जी स्थापना केली होती हसन गंगूने यांनी केली, लक्षात ठेवा। दुसरं मोहम्मद शाह प्रथम 1358 ते 1397। ताजुद्दीन फिरोज शाह 1397 ते 1422। नंतर शाहुद्दीन अहमद 1422 ते 36। अलाउद्दीन अहमद द्वितीय 1436 ते 58। अलाउद्दीन हुमायून 1458 ते 61। नंतर शमशुद्दीन मोहम्मद द्वितीय 1463 ते 82। महमूद जवा 1482 ते 1526। कलीमुल्लाह 1526 ते 1538 अंतिम शासक होता। आता एक एक पाहू। हसन गंगू किंवा अलाउद्दीन मोहम्मद शाह म्हणून म्हणलं जातं। हसन गंगूने अलाउद्दीन हसन मोहम्मद शाहची उपाधी धारण केली होती, बहमनी वंश की स्थापना केली होती। जे गुलबर्गा आहे कर्नाटकमध्ये आहे, त्या ठिकाणी राजधानी बनवलं होता। हिंदू पर से जिजिया कर हटवलं होतं, हरनेवाला पहिला शासक होता, दुसरं म्हणजे मोहम्मद शाह प्रथम, याच्या काळामध्ये विजयनगरचं युद्ध झालं होतं। युद्धामध्ये बारूद याचा उपयोग केला होता। तर क्वेश्चन विचारला की कोणत्या शासकाने विजयनगर सोबत युद्ध केलं होतं आणि त्याच्यामध्ये युद्धामध्ये बारूदचा वापर केला होता, तो कोणी मोहम्मद शाह प्रथमने केला होता। नंतर ताजुद्दीन फिरोज शाह 1397 ते 1422 प्रसिद्ध राजा, बहमनी राजा होता। दौलताबादमध्ये एक वेधशाळा त्यांनी बनवली होती। देवराय प्रथम याच्यासोबत हारला होता। देवरायने आपली पुत्री का विवाह फिरोज शाह से कर दिया था, म्हणजे मागणीनुसार त्यांनी त्यानंतर स्वतःच्या मुलीचा विवाह करून दिला होता। नंतर भीमा नदी फिरोज शाह का शहर बनवलं होतं, जी भीमा नदीच्या काठी फिरोजाबाद आहे या ठिकाणी त्यांनी शहर बनवलं होतं। नंतर शिबनुद्दीन अहमद म्हणून 1422 ते 36 मध्ये एक न्याय आणि धर्मनिष्ठासाठी प्रसिद्ध होता, संत होता, संत कहलाता सुद्धा था। गुलबर्गा से बिदर राजधानी बनवलं होतं। इसी के काल में शिया आणि सुन्नी संघर्ष तेज हो गया था, म्हणजे शिया संघर्ष याच्या काळामध्ये जास्त झाला होता। नंतर अलाउद्दीन अहमद द्वितीय, तर अफीम का आगमन हुआ था, इसने एक अस्पताल की स्थापना केली थी। त्यावर आजपर्यंत आयोगाने क्वेश्चन विचारला, फक्त आपण रिव्हिजनच्या दृष्टीने पाहत आहे। तर शमोद्दीन मोहम्मद द्वितीय 1463 ते 1482 अंतिम श्रेष्ठ शासक होता। याच्या काळामध्ये रूसी यात्री निकितन बहमनी राज्याची स्थापना यांनी केली, किंवा इसी काल में रूसी यात्री होता निकितन हा बहमनीच्या राज्याला भेट देण्यासाठी आला होता। नंतर महमूद गवा म्हणून एक अफगाणी इराणी होता, गोवाचे बहमनी याला मिळवलं होतं। नंतर महमूद गवाने रौजत उल इंशा जवा दिवान ए अक्ष नामक ग्रंथाची रचना केली होती। कोणत्या? रौजत उल इंशा म्हणून एका, नंतर जवा दिवान ए अक्ष म्हणून हे दुसरं, हे दोन ग्रंथाची निर्मिती केली होती। इसने बिदरमध्ये विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी स्थापन केली होती। मोहम्मद तृतीयने मोहम्मद गवा के राजद्रोह के आशंका में मृत्यूदंड दिला होता। मग मोहम्मद तृतीयने काय केलं होतं, मोहम्मद तृतीयने मोहम्मद गवाच्या राजद्रोहाच्या याच्यामध्ये त्याला मृत्यूदंड दिला होता।
आणि बहमनी राज्य या ठिकाणी पतन झाला होता. नंतर कालीम उल्लाह 1526 ते 1538च्या दरम्यान याच्या काळामध्ये बहमनी राज्य 5 राज्यामध्ये वाटलं होतं किंवा डिवायडेशन झालं होतं. कोणाच्या काळामध्ये? कलीमुल्लाह 1526 ते 1538 दरम्यान. आता जे बहमनी साम्राज्याचे 5 तुकडे झाले यापैकी म्हणजे बरार, बिजापूर, तिसरा अहमदनगर, चौथा गोवळकोंडा आणि 5वा बिदर म्हणून. आता याची स्थापना बरारची 1484, बिजापूर 1489, अहमदनगर 1490, गोलकोंडा 1512 आणि बिदर 1526. आता ज्यांचे संस्थापक होतो बरारचा फताउल्लाह अहमद, बिजापूरचा युसुफ आदिलशाह, अहमदनगर या ठिकाणी मलिक अहमद म्हणून होता, गोलकोंडाचं कुली कुतुबशाह आणि चौथा अमीर काली बिराद म्हणून. हिमादशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि बिरदशाही हे लक्षात ठेवा. नंतर बघू बरार. आता या ठिकाणी बरार पाहिलं आपण या ठिकाणी. ओके, पहिलं साम्राज्य बरारची स्थापना हिंदू से मुसलमान बननेवाले फतउल्लाह अहमद शाहने केली होती. म्हणजे स्वतः सुरुवातीला हिंदू होता, त्यानंतर तो मुस्लिम झाला होता. फतेउल्लाह अहमद शाह यांनी केली होती. अहमदनगर बाद में अधिकार करला होता. नंतर बिजापूर याची स्थापना युसुफ आदिलशाहने केली होती. हिंदूचे अनेक पदावर नियुक्त केला, म्हणजे हिंदू होते त्यांना अनेक पदावर त्यांनी नियुक्त केलं होतं. 1686मध्ये औरंगजेबने याच्यामध्ये आपल्या साम्राज्यामध्ये मिळवलं होतं. आदिलशाहने मकबरा, नंतर गोल कुंभद हे बनवलं होतं त्यांनी. नंतर जामा मस्जिद, जगन महलसुद्धा बनवलं होतं यांनी बिजापूरच्या या ठिकाणी. नंतर अहमदनगर खूप महत्त्वपूर्ण आहे. 1490मध्ये मलिक अहमदने अहमदनगरचे स्वतंत्र घोषित करून अहमदनगर हे शहर वसवलं होतं आणि त्या ठिकाणी राज्य स्थापन केलं होतं आणि त्याला निजामशाहीसुद्धा म्हणलं गेलं. बुरान निजामशाह पहिला शाह हे जे मलिक अहमद आहे हे सुरुवातीला ब्राह्मण होते. ओके, त्यानंतर ते मुस्लिम झाल्यानंतर तेच धर्मानंतर त्यांनी काय केलं, निजामशाही नाव हे दिलं होतं. त्याच्यामुळे यांच्या जर तुम्ही पाहिलं शासन काळामध्ये बरेच लोक हिंदू असायचे आणि त्यांचे ते स्वभावसुद्धा जुळत होता. ओके, तर बुरान निजामशाह पहिला शासक होता. 1633मध्ये शहाजहानने मुघल साम्राज्यामध्ये मिळवलं होतं. अहमदनगर के स्वतंत्र रखने वाले मलिक अंबर दास प्रमुख याच्यामध्ये होता. मलिक अंबर ने मराठों के गुरिल्ला युद्ध में प्रशिक्षित किया था. कोणी केलं होतं? मलिक अंबर ने मराठों को गुरिल्ला युद्ध में प्रशिक्षित किया था. अहमदनगर की राजकुमारी बीजापुर की शाह आदिलशाह की पत्नी थी. विधवा होते, बाद में नगर लौटा आई थी. हे महत्त्वपूर्ण आहे. गोलकोंडा बिदर संदर्भात माहिती पाहिली आपण. आता शॉर्टमध्ये भक्ती आणि सुफी आंदोलन पाहू आपण. तर अलवार संत होता, विष्णूचे भक्त होते या ठिकाणी. नयनार आणि नयनार अण्ण किंवा आड्यार म्हणलं जातं. त्यानंतर रामानुजाचार्य याचे क्वेश्चन विचारला आहे बघा. 17 ते 1137मध्ये प्रतिपादन विशिष्ट आहोत का? इन्होंने वेदांसार ब्रह्मसूत्र भाष्य याची रचना केली होती. नंतर निंबाचार्य 12व्या शतकामध्ये होता. प्रतिपादन प्रचार व दौलताबादच्या संदर्भात माहिती दिली. मध्वाचार्य 1197 ते 1208 दरम्यान वायू के अवतार मानले जाते ते. संप्रदाय ब्रह्म. त्यानंतर सूत्रपात कन्नड भाषेमध्ये उपलब्ध आहे. नामदेव हे नाव ऐकून असताना सर्वजण 1270 ते 1305 दरम्यान होते. दर्जनी सुरुवातीला ते दर्जी होते, ते दोन्ही म्हणतायत, आणि प्रारंभी डाकूसुद्धा होते, पण त्यानंतर ते संत झाले होते. यांचे कुछ पद की रचना गुरु गोविंद साहिब से मिलती है. ज्ञानेश्वर ज्ञानदेव म्हणला तर महाराष्ट्र के भक्ति आंदोलन के प्रवर्तक के भगवद्गीता पर मराठी भाषा में ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका नामक टीका लिही आहे. म्हणजे स्वतःच्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये त्यांनी टाकल्यात ज्ञानेश्वरमध्ये. कबीर संत 1469 ते 1538 ग्रहस्थ संत होते. जातीभेद, धर्म, असमान, अच्युत कर्मठकांचे विरोध केला होता. प्रमुख शिष्य त्यांचे दादू आणि मलुकदास सुद्धा होते. गुरु नानक 1469 ते 1538 हिंदू मुस्लिम एकतेच्या वतीने बल दिला होता. इन पर संत बाबा फरीद का प्रभाव होता. वल्लभाचार्य 1479 ते 1531 पुष्टी मार्गाने प्रवचन दिलं होतं. दर्शन यांचे शुद्ध दैवतवाद कैलाते. आता हे काय ते तुम्ही ते कन्सेप्ट पहा इंटरनेटवर टाकून. त्यानंतर सूरदास 1498 ते 1530 दरम्यान पुष्टी मार्ग एक जानकारी देते. यांचे सूरसागर, सुरनशाहवादी, सुरसारवली, साहित्य लहरी हे पुस्तकं फेमस होते. संत मीराबाई ओके राजपूत होते. मेवाड के रतन सिंह की पुत्री होती. राजा भोज की पत्नी थी, राणी थी. रचना गीता गोविंदचंद. आणि मीराबाई संदर्भात तुम्ही कृष्णाच्या त्या गोष्टी ऐकल्या असाल, संत मीरा एक मीरा. ओके, तर ते त्यांच्या संदर्भात आहे. राजा भोगची यांची पत्नी कोण होती? मीराबाई. संत तुलसीदास 1532 ते 1633 जन्म राजापूर बांध उत्तर प्रदेशमध्ये होता.
नंतर गुरु का नाम नरसिंह हरिदास होते. नंतर अवधी भाषेमध्ये रामचरितमानस की रचना केली ती. रचना कवितावली गीतावली रामलल्ला न चोबीजे पत्रिका म्हणून यांनी रचना केली होती. त्यानंतर संत रामदास, संत एकनाथ ओके, रामायण तथा भक्तिपुराण के 11वे भाषापर्यंतची माहिती टाकलेली. नंतर रामदास 1608 ते 1681 परमार्थ संप्रदायाची स्थापना केली होती. दासबोध किंवा दशबोध सुद्धा याची रचना केली होती. शिवाजीपर्यंतचा प्रभाव होता, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर संत रामदासांचा प्रभाव होता. नंतर गोरगोविंद सिंह, जन्म पटना केशवगड में झालं होतं. यांची रचना कृष्णावतार तथा चंदी दीवार नामक ग्रंथाची केली होती. नांदेडमध्ये अजीम खानने चाकू मारकर इसके घायल किया था. आणि नंतर या ठिकाणी त्यांची मौत झाली होती. म्हणजे नांदेडमध्ये अजीम खानने जे संत गुरु गोविंद सिंगे यांची हत्या केली होती, चाकू मारलं होतं त्यांना, त्याद्वारे त्यांची मृत्यू झाली होती. त्यानंतर पुढं आता मुघल वंशची स्थापना आणि त्यांचे उत्तराधिकारी या संदर्भात माहिती पाहू आपण. मुघल वंश किंवा मुघल वंश सुद्धा म्हटलं आता, त्यांचे उत्तराधिकारी पाहू. तैमुरी वंश म्हणला आता. बाबर, तैमूरनंतर बाबर, हुमायून. आता शेरशाहमध्ये सूरवंश आला होता, ऑदर एम्पायर हा. नंतर त्याच्यानंतर पुन्हा हुमायूनसुद्धा गादी बसला त्याच्या मृत्यूनंतर 15 वर्षानंतर जो कालखंड भेटला होता. त्यानंतर हुमायून, त्यानंतर अकबर. त्यानंतर जो हुमायूनला कार्यकाळ भेटला होता तो काही वर्षाचाच होता. त्यानंतर त्याचा मुलगा अकबर हा गादीवर बसला. त्यानंतर जहांगीर, शहाजहान किंवा त्याला खुरमसुद्धा म्हणलं जातं. नंतर औरंगजेब 1707 त्याचा मृत्यू झाला होता. आता एक एक पाहू आपण. बाबर 1526 ते 30च्या दरम्यान मुघल वंशाचा प्रथम बादशाह म्हणला गेला. मुघल आणि जो तैमुरी होता हा मंगोल होता. ओके, पण त्यांचीच वंशावळी पुढे काय आली, बाबर म्हणून किंवा मंगोललाच मुघल भारतामध्ये म्हणलं गेलं. 15व्या शतकाच्या मध्य व पश्चिम आशियातून महत्त्वाचे फेरबदल झाले. मंगोल साम्राज्याची मोडत झाल्यानंतर तिमूरने इराण सल्तनतीची पुन्हा छायाखाली आणले. पंजाबपर्यंत काही भाग साम्राज्यात आला. तैमूर किंवा तैमुरी वंश 1404 झाला होता. त्यानंतर मंगोलचा हा वारसदार होता. त्यानंतर त्याचे साम्राज्य शाहरुख मिर्झा 1498 मृत्यूपर्यंत शाबूत राहिले होते. 15व्या शतकामध्ये तैमुरी सत्ता वेगाने कोसळली. तैमुरी म्हणजे जी मंगोल सत्ता होती वेगाने कोसळली. तैमुरी सत्तेखाली असणाऱ्या मांगलिक, उझबेक किंवा सुन्नी पंथाचे यामुळे व आशियातील बलवान साम्राज्य उदयास आले. 1448-1454 दरम्यान 46 वर्ष. नंतरले की इसवी सन 1494 ते 14पर्यंत वर्षात बाबरने तैमुरी युवक म्हणून ट्रान्सबॉक्सियाना या प्रदेशामध्ये राजा झाला होता जो. त्यावेळी तैमुरी वंशाचे आसपास भांडणं होते. ओके, तैमुरी म्हणजे मंगोलांच्या आसपास राज्यामध्ये भांडणं होते. मंगोल काही एक नव्हता, तर ते विविध याच्यामध्ये राज्यामध्ये विभागलं गेलं होतं. त्यापैकी एक म्हणजे बाबरसुद्धा म्हणता येईल तुम्हाला. तर सुरुवातीला बाबरला ट्रान्सऑक्सियन या प्रदेशामध्ये काम दिलं होतं. फरकाना या लहानशा राज्याचा होता. नंतर की तैमुरी वंशाचे आसपासमध्ये भांडणं होते. बाबरने त्या वंशाच्या म्हणजे शबानी खानच्या तैमुरी म्हणजे बाबरचा सुलतान होता त्याला हरल्यानंतर तो काबूलकडे वळला होता. कोण, बाबर. त्याच्या वंशाचे जे शबानी खान आहे, ओके, तैमुरी बाबरचा सुलतान होता. हरल्यानंतर तो काबूलकडे 1504 वळला होता, हे लक्षात घ्या. नंतर बाबर ह्याच्या संदर्भात माहिती की आईकडून तो चंगीज खानचा 14वा वंशज होता. कोण, बाबर. नंतर वडिलांच्या साईडने तैमुरीचा 5वा वंशज होता. आता एक खूप महत्त्वपूर्ण आहे. बाबर मातृ म्हणजे आईकडून चंगीज खानचा 14वा वंशज आणि वडिलांकडून तैमुरीचा 5वा वंशज होता. पण हे धर्माने मुस्लिम होते, लक्षात ठेवा. नंतर बाबरने प्रथम अभियान युसुबियाने हमला केला होता. झेलमच्या जे तट आहे त्यावर बाजवत और भेरा जिंकलं होतं. नंतर की पहिलं पद बाबरने पहिल्यांदाच बाबरने काय केलं होतं, बंदुकीचा वापर केला होता. जर क्वेश्चन आला की प्रथम बंदुकीचा वापर कोणी केला होता, तर बाबरने केला होता. नंतर 21 एप्रिल 1526 5वं आक्रमण केलं होतं. पानिपतचा प्रथम युद्ध म्हणलं गेला. मग याच्यामध्ये मुघलांची जीत झाली होती. इब्राहिम लोदी दिल्लीमध्ये मारला गेला होता. बाबरने जब आक्रमण हिंदुस्थान पर किया था दिल्लीवर, तब इब्राहिम लोदी त्या ठिकाणी शासक होता. नंतर 15 मार्च 1527 फतेपूर सिक्रीच्या आसपासमध्ये खानवाचं युद्ध झालं होतं बाबर आणि राणा संग्राम यांच्या. तर सैनिकी प्रेरित करने के लिए बाबरने जिहाद की घोषणा केली. म्हणजे त्या ठिकाणी जिहाद हा शब्द वापरला होता बाबरने. तर बाबर जीत गया आता त्या ठिकाणी. जिहाद म्हणजे एक मुस्लिमांची प्रति भावना निर्माण करणे, त्याला जिहाद म्हणलं गेलं. ओके, काही गोष्टीमुळं. तर ते जिहाद त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं आणि त्याच्यामुळे जे बाबर होता ते युद्ध जिंकला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःला गाजीची उपाधी धारण केली. गाजी म्हणजे मुस्लिमांचं संरक्षण करता म्हणलं गेलं.
1529मध्ये बाबरने अफगाण जे लोधी होते घाघराच्या युद्धामध्ये हरवलं होतं. हे बाबर का अंतिम युद्ध होता. बाबर की विजय कारण म्हणजे बाबर सर्वश्रेष्ठ कृती टेक्निकली चाणक्यप्रमाणे होता. इब्राहिम लोधीच्या सरदारामध्ये तोडून त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलं होतं. म्हणजे एक म्हणता येईल त्याला एक पूर्ण राजकारणी प्रकारचा होता. त्यांनी काय केलं होतं, जे इब्राहिम लोधी होते त्याच्या सरदारामधून जे लोक होते तोडून आपल्या याच्यामध्ये घेतलं होतं. त्यानंतर श्रेष्ठ कुटीतज्ञसुद्धा होता. तोफचा वापर करत होता, बंदुकीचा वापर करत होता. त्याची विजयाचे हे प्रमुख लक्षण होते. बाबर की मृत्यू के पश्चात महाद्वारा जहर देणे मृत्यू हुमायून की म्हणजे त्याची मृत्यू कसा झाला या कन्फ्युजन आहे. पण असं म्हणलं गेलं की आईद्वारा त्याला विष देण्यात आलं होतं. बाबर की जी आत्मकथा आहे बाबरनामामध्ये याच्यामध्ये माहिती पाहायला भेटते. बाबर की कहता था की ह्या की व्यक्तीना सुंदर आहे, म्हणजे भारताच्या संदर्भात हे वाक्य बाबरचा की या इथाली लोक काही सुंदर जास्त नाहीत किंवा सुसंस्कृतसुद्धा नाही. या इथाली घोडेसुद्धा चांगले नाहीत, यातले कुत्ते पण चांगले नाही म्हणून सांगितले. ना अच्छे अंगूर आहे ना की खूबसूरत काहीतरी चांदी ओके ना खूबसूरत नाही खरबूज म्हणून. पण येत आहे का बाबरचं एक वाक्य इथाली लोक सुंदर पण नाहीत, या ठिकाणी संस्कृतसुद्धा नाही, यातली इथाली घोडे म्हणजे भारतातले घोडेसुद्धा चांगले नाहीत आणि नाही इथाली कुत्रेसुद्धा चांगले आहेत, नाही आजचे अंगूर आहेत, नाही खरबूजसुद्धा. हे बाबरचं वाक्य भारतासंदर्भात. बाबरने काबूलमध्ये चांदी का शाहरुख म्हणजे एक सिक्का चालवला होता. कंधारमध्ये बाबरी नामानामाचा सिक्कासुद्धा चालवला होता. त्यानंतर हुमायून. आता हुमायून संदर्भात 1530 ते 40चा कालखंड आहे हा. त्याचा मृत्यू 1526मध्ये झाला होता. बाबरच्या मृत्यूनंतर 1530मध्ये त्याचा थोरला मुलगा हा 23व्या वर्षी गादीवर बसला. हुमायून पहिल्यांदा 1530 ते 40चे 10 वर्षे राज्य केले. त्यानंतर 16 वर्षे शेर खान हा अफगाणी सरदार होता, अफगाणी राजा होता, त्यांनी या ठिकाणी राज्य केलं होतं हुमायूनला हरवून. शेर खानच्या मृत्यूनंतर एकाच वर्षात हुमायूनने पुन्हा राज्य घेतलं होतं. जिल्ह्यातील ग्रंथालयामध्ये पहिल्या मजल्यावरून खाली पडून त्याचा मृत्यू पावला होता. हुमायूनचे आयुष्य हे चढउतारांनी भरले होतं. त्याची चूक अशी किंवा त्याचं नशीबसुद्धा खोटं मत आहे हुमायूनचं की त्याच्या काळखंडामध्ये शेरशाह सूरी होता. हा खूप भयंकर होता, अफगाणी होता, पण खूप भयंकर मानला जातो. कारण त्याचं हारण्याचं कारण म्हणजे हुमायूनचं हारण्याचं कारण शेरशाह जास्त प्रमाणात होता आणि शेरशाहची सुद्धा वोट दिल्लीकडे जास्त होती आणि त्यांनी हुमायूनला हरवलंसुद्धा होतं. आणि 15 वर्ष जवळजवळ दिल्लीमध्ये राज्य स्थापन केल्यानंतर ज्यावेळी शेरशाहचा मृत्यू झाला त्यानंतर हुमायूनने पुन्हा हे आपले 1 वर्षाच्या आत मिळवलं होतं, पण त्याला ते राज्यसुद्धा भोगता नाही आलं. ओके, हे महत्त्वपूर्ण आहे. 1539मध्ये चौसाच्या युद्धामध्ये नंतर 1540 मिलग्रामचे युद्ध शेरशाह सूरीने याचा दारुण पराभव केला होता. हुमायून घाबरून सिंधमध्ये पळाला होता. कोण जे चौसाचं युद्ध झालं होतं बिलग्रामचे युद्ध, याच्यामध्ये शेरशाह सूरी कोण तो हरला होता आणि हरल्यामुळे तो जी हुमायून आहे तो शेरशाह सूरीला खूप घाबरत होता आणि तो घाबरून सिंधमध्ये पळाला होता. अमरकोंड फारसमध्ये जीवन त्याने व्यक्तीत केलं होतं, घाबरूनच राहत होता कायम. नंतर हुमायूनची कारकिर्दी पहिलं कालिंजरच्या अभियान युद्धाचं म्हणतो 1531मध्ये. कालिंजर शासक प्रतापरुद्रदेवने याची आदित्यता स्वीकारली होती. इस अभियान की हुमायून ने कमजोरी माना था. हुमायून की कमजोरी माना गया क्योंकि कालिंजर नियंत्रण में नहीं किया था. नंतर दौरा गोमती की तट पर युद्ध झालं होतं 1532मध्ये. जौनपूर गोमती नदीच्या तटावर मोहम्मद लोधीच्या नेतृत्वामध्ये हे युद्ध झालं होतं. नंतर चुनार का प्रथम युद्ध म्हणलं गेलं, खूप महत्त्वाचं. चुनार का प्रथम घेरा सुद्धा म्हणलं जातं. 1532मध्ये चुनार जो किल्ला है शेर खान का अधिकार था. 4 महीने के युद्ध के बाद एक समझौते के बाद किल्ला शेर खान को दे दिया था. म्हणजे एक समझौता झाला त्याद्वारे हुमायूनने शेर खानला हा किल्ला दिला होता. या ठिकाणी पाहू शकता बाबरचं साम्राज्य कसं होतं. ओके, मॅपवर. त्यानंतर बहादूर शाहशी संघर्ष हुमायूनचा. बहादूर शाह हुमायून के कमजोर मानता था, नंतर कमजोर मानत होता. नंतर उसके चचेरे भाई तातर खां किंवा खान को मदत त्यांनी केली होती आणि उकसवण्याचे कामसुद्धा बहादूर शहाच्या याच्यानुसार हुमायूनने केलं होतं. नंतर हुमायूनने आक्रमण करके उसे आपने अधीनता कर लिया था. म्हणजे हुमायूनने त्यावेळी आक्रमण करून त्याच्या राज्यामध्ये मिळवलं होतं. चुनारचं दुसरं युद्ध या ठिकाणी पाहू शकता. शेर खान के पुत्र याचे नाव दिले शकुंतन खान म्हणून काहीतरी. 6 महीने के बाद वो महीने के बाद रोक रखा था. नंतर अंत हुमायूनने अधीन किया. नंतर पुन्हा हुमायूनने हे केलं होतं. बंगाल विजय हे लक्षात ठेवा. बंगाल विजय 1538मध्ये झालं. चौसाचे युद्ध कर्नाटक कर्मनसा नदी के तट पर चौसाचे युद्ध झालं होतं. चौसा या ठिकाणी शेर खानच्या नेतृत्वामध्ये अफगाण सेना होते आणि इकडून हुमायूनची सेना होती. याच्यामध्ये
हुमायूनची मुघल सेना परास्त केलं होतं आणि त्यावेळी शेरखानने ही सत्ता काबीज केली होती. त्यानंतर पुन्हा बिलगावचे युद्ध झालं 17 मे ते 1540मध्ये कनौजच्या निकट बिलग्राम नामक स्थानवर. या ठिकाणी शेरखानने शेरशाह सुरी बघा यांनी हुमायूनला पुन्हा परास्त केलं होतं. हुमायून किसी तरह से ईरान की तरफ पलायन कर गया म्हणून सांगितलं या ठिकाणी. साम्राज्याची पुनर्स्थापती कशी झाली? एक म्हणजे मध्ये एक युद्ध झालं शेरखानच्या मृत्यूनंतर, तर मच्छीमारचे युद्ध. याच्यामध्ये भाऊ कामरानला हरवलं त्यांनी 1553मध्ये. 1540मध्ये पेशावर लाहोर जिंकले. 1555मध्ये पंजाब सतलज नदीच्या तटावर लुधियाना मच्छीवार या ठिकाणी त्यांनी काय केलं, हुमायूनने सिकंदर लोधी सरदारला हरवलं होतं. नंतर बैर खानला स्वतः सोबत ठेवलं होतं. त्यावेळी मच्छीमारचे युद्ध त्यांनी हे केलं. नंतर पुढचा पाठ म्हणजे हुमायूनच्या काळामध्ये शेरशाह सुरी होता. सूर साम्राज्य 1540 ते 1505 15 वर्षाचे साम्राज्य होतं अफगाणी किंवा पठाणी सुद्धा म्हणलं गेलं. शेरशाह सुरी 1540 ते 45 म्हणता येईल. याला शेरखान किंवा शेरशाह बाबा सुद्धा म्हणलं गेलं. तर शेरशाह सुरी 1540 ते 1542 5 वर्ष मृत्यूनंतर तोफखान्यामध्ये जळल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. चौशीचे युद्ध 1539, बिलग्रामचे युद्ध 1740मध्ये, एक हुमायून संदर्भात सुद्धा आणि शेरशाह सुरी संदर्भात सुद्धा. आता शेरशाह सुरी वास्तविक नाम त्याचा फरीद होता. जन्म त्याचा 1472मध्ये. शेरखान ही उपाधी धारण केली होती. नंतर 1529मध्ये मोहम्मद लोदी के साथ युद्ध में भाग लिया था त्याने. नंतर अफगान के परास्त से उसके अफगान के साथ अफगान की नेता के रूप में उभरने लगा. अफगाणी ती म्हणता येईल तुम्हाला शिया म्हणून. तर या प्रकारचा त्याचा उदय झाला होता. सूर्यवंश शेरशाह सुरी 1540 ते 45, इस्लामशाह 1545 ते 1553, तिसरं म्हणजे 1553 ते 1555. जे अफगाणी बघा आता ते शेरशाह सुरीला त्यांचा वंशच मानतात ते शिया वंशाचे होते. ओके, सर्व तुम्हाला समजा शिया सुन्नीचं काय भांडणं नाही. त्याप्रमाणे साम्राज्य विस्तार बघा वयाच्या 67 वर्षी म्हणजे 1540च्या गादीवर बसला होता. त्याचे वडील जौनपूरचे जागीरदार होते. तो अफगाण वंशाचा शासक होता. शेरशाहने हुमायूनचे 3 युद्ध केले होते. युद्ध लढला होता त्याचा मुलगा. एक 1537 चुनारचे युद्ध, चौसाचे युद्ध आणि बिलग्रामचे युद्ध हे हुमायून संदर्भात. जसे खालीपैकी कोणती युद्ध शेरशाह आणि हुमायून यांच्यामध्ये झाले, तो कोणतं? 1537 चुनारचे युद्ध, 1539 चौसाचे युद्ध, 1540 गंगाच्या तटावर बिलग्रामचे युद्ध झालं होतं. याच्यामध्ये हुमायूनची हार झाली होती. नंतर गद्दी के बैठने के बाद उत्तर पश्चिम के सुरक्षित रखने के लिए रोहतागड का किल्ला बनवला होता. 1543मध्ये रायसिंगवर आक्रमण करून पुनर्मिलन केलं होतं त्याने. 1544मध्ये शेरखानने मारवाडवर आक्रमण केलं होतं आणि मालदेवला त्याने हरवलं होतं. कारण मालदेवने राजस्थान मारवाड या ठिकाणी दिल्लीकडे जिंकत आल्या होत्या, त्यावेळी त्याला हरवलं होतं त्यांनी. 1544मध्ये अजमेर जोधपूर या ठिकाणी राजपूत राजसंघ अफगाणी सेना म्हणून नाही आहे का अजमेर या ठिकाणी जोधपूर या ठिकाणी राजपूत आणि राजसंघामध्ये अफगाणी सेना भिडल्या होत्या. तसंच मालदेव पण याला हरवलं होतं. जयदेव कृपा यांच्या विरुद्ध काय लेखणी वीरतेविषयी शेरखान म्हणतो की मुठीभर बाजरी केले मैंने हिंदुस्तान देश गावा दिया था. म्हणजे युद्धाच्या वेळी वाक्य त्याचं मालदेव संघ हरवलं त्यावेळी की एक छोट्याशा तुकड्यासाठी मी पूर्ण देश गावला असतं या ठिकाणी असं म्हणतो येतो. नंतर 1546 कालिंजर बुंदेलकर त्यांनी स्वतःचे नियंत्रण आणले होते. पण तेथील लढाई तो फुटली व त्या शेरशाह जखमी झाला होता. जे कालिंजरचे युद्ध होतं ह्या ठिकाणी नियंत्रण आलं होतं, पण तेथील एका लढाईमध्ये एक तोफ फुटली होती त्याच्याकडून आणि त्याच्यामध्ये तो जखमी झाला होता. आणि नंतर कालिंजर किल्ल्यामध्ये ही बातमी ऐकताच शेरशाहने मगच प्राण सोडले होते. म्हणजे जे कालिंजर किल्ला आहे तो जिंकल्यानंतरच त्यांनी स्वतःचा जीव सोडला होता. त्यानंतर इस्लामशाह 1545 ते 53मध्ये तो कर्तबगार राजा होता व सेनानीसुद्धा होता. त्याची बहुतेक ताकद त्याच्या भावांनी माजवलेली होती, म्हणजे वाढवली होती. जे लक्षात वंडाळी मोडून काढण्यातच गेली. मग त्याची बहुतेक ताकद भावांनी जी बंड काढले होते त्या बंड मोडण्या काढण्यातच गेले होत्या. त्याच्या तरुणपणीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 1553 ते 55 दरम्यान भावाच्या आसपासची भांडणं माजली होती. त्यात हुमायूनने गमावलेले साम्राज्य परत मिळवलं होतं. हुमायूनच्या इस्लामशाह त्याने हरवलं होतं. त्यानंतर ते स्वतःचे साम्राज्य परत मिळवलं होतं. आता प्रशासन व्यवस्था बघा. केंद्रीय प्रशासन कसं होता? केंद्रीय प्रशासन शेरशाहने स्वतःची हाती ठेवली होती. याच्यामध्ये सैन्य विभाग, दिवाने आरिज म्हणलं गेलं, अनुदान विभाग, दिवाने रिसालत, दिवाने इंशा म्हणला, पत्रकार कार्य, दिवाने इंशा म्हणून. नंतर प्रांतीय शासन कसं होतं? प्रांत परगानामध्ये विभागलं होतं. परगाना उपर शेख सरकारमध्ये आधुनिक जिल्हा याप्रमाणे होते. त्यावर मुख्य अधिकारी होता शिकदार शिकदारान म्हणून फौजदार. व्हिडिओ कोच करून शब्द नक्की पहा.
ओके, हे तुम्हाला समजण्यासाठी मी फास्ट घेतो आहे. ओके, व्हिडिओ पॉज करून तुम्ही व्यवस्थित पहा. नंतर राजस्व व्यवस्था केली. बघा, जेमिनीच्या किताबानुसार 3 भागात त्यांनी वर्गीकरण केलं होतं, आजची, मध्यम आणि खराब म्हणून. जेमिनीच्या किती याच्यामध्ये विभाजन केलं होतं? 3 याच्यामध्ये वर्गीकरण. यावरून 1/3 भूराजस्व काढीत होते, सरकार जमा होत होते. वेगवेगळ्या पिकांमध्ये सरकारचा वाटा किती ते ठरवून पिकाचा भाव निश्चित केला जात होता. एकूण कोणतं? शेरशाह-सुरी. पेरलेले जमिनीचे क्षेत्र, पिकांचा प्रभाव, शेतकऱ्याकडून वसूल करायचे महसूल याची नोंद तो कागदावर करत होता. शेतकऱ्यांना करायची काळजी शेरशाहनी होती. तो म्हणत असे की शेतकरी निर्दोष असतात, म्हणजे कल्याणकारी योजना होत्या किंवा शेतकऱ्यांची तो काळजी घेत होता. तो म्हणत होता की शेतकरी निर्दोष असतात, ते अधिक यापुढे झुकतात, म्हणजे जे अधिकारी त्यांच्यासमोर झुकतात. मी जर त्यांच्यावर जुलूम केला तर ते गाव सोडून जातील. त्यामुळं जे मुलूक आहे किंवा देश आहे तो वैराण होईल, त्याचे पुन्हा हरभरा करण्यास फार काळ लागेल म्हणून. त्याला गाव नंतर पाण्याची मितगती शोषण करू नये म्हणून त्यांनी अधिकारी वर्गावर निर्बंध घातले होते. त्याच्याकडे बघा मुद्रा व्यवस्था कशी होती, कॉईन म्हणतो आपण. जुने नाणी काढून त्यांनी चांदीचा रुपया चालवला होता. जर क्वेश्चन आला की चांदीचा रुपया कोणी प्रथम चालवला, तर शेरशाह सुरीने चालवता. या सिक्केवर शेरशाहने स्वतःचे पद, नाव, टकसा सुद्धा गोंदवला होता. इंटरनेटवर शेरशाह रुपया टाका, तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला भेटेल. सडक व्यवस्था कशी होती? आता व्यापार उत्तेजनासाठी त्यांनी एक सडक व्यवस्था चांगली केली होती. ग्रँड ट्रँक रोडची त्यांनी निर्मिती केली होती, त्याला GT रोड सुद्धा म्हणला गेला. प्रसिद्ध यांनीच बांधला होता. याचा वापर 1857 त्यांनी इंग्रजांनी वापर केला होता. जे 1857चा उठाव झाला होता त्यावेळी इंग्रजांनी ग्रँड ट्रँक किंवा GT रोडचा वापर केला होता. आग्र्यापासून जोधपूरपर्यंत व चित्तोडपर्यंत हा महामार्ग तयार केला होता. लाहोरपासून मुलतानपर्यंत हा एक रस्ता बांधला होता. बंगालपर्यंत हा रस्ता नेला होता, म्हणजे मुलतानपासून दिल्लीपासून म्हणजे आग्र्यापासून डायरेक्ट बंगालपर्यंत हा रस्ता त्यांनी नेला होता. नंतर या रस्त्यावर 7 किलोमीटरचे थोडेफार अधिक प्रदेशासाठी सराय बांधले होते, म्हणजे खाणेपिणे राहण्यासाठी. या सरायाभोवती प्रवाशांच्या सुखासाठी विश्रांतीसाठी मदत म्हणून किंवा त्यांच्या संरक्षणासाठी सरायभोवती पटेकोट बांधल्या होत्या. या सराईवर कोणी येईल, सरकारतर्फे खाण्याचे किंवा राहण्याचे साहित्य, गुराढोरांचा चारा हे सरकारमार्फतच मिळत होता, असा नियमसुद्धा होता. या सराईवर रखवालदारांची शहना म्हणून हवालदारांची नियुक्ती केली होती. कोणाची किती? शहना हवालदार होते, त्यांची नियुक्ती केली होती. त्या सराया आजही आहेत, यावरून त्याचे बांधकाम कळून येते. या सराई एकतर्फे एक डाक चौक्यासुद्धा होत्या, कारण याच्यामध्ये विचार देवाणघेवाण होत असत. या सरायांची संख्या 1700च्या आसपास होती, म्हणजे GT रोड यांनी रस्ते बांधले होते, जवळजवळ त्याच्यावर 1700 सराया होत्या. ओके, यावरून तुम्हाला अंदाज येईल त्याचे प्रशासन कोणत्या प्रकारचं होतं. सैन्य प्रशासन बघा, शेरशाहकडे एक विशाल सेना होती. स्वतः प्रधान सेनापती होता, स्वतः सैनिकांची भरती करत होता. घोडा टाकण्याची प्रथा याच्या काळामध्ये चेहऱ्याची व्यक्तिगत ओळख म्हणून ते स्वतः करत होतं. त्याच्याकडे 25,000 पायदळ होतं, 5,000 हातीदळ सुसज्जसुद्धा होतं. त्यानंतर न्यायावस्था या ठिकाणी लिहिली. ओके, ते पहा. त्यानंतर जलाउद्दीन मोहम्मद अकबर पाहू आपण. आता पाहू जलाउद्दीन मोहम्मद अकबर 1556 ते 1605. अकबराचा जन्म अमरकोंडला राजपूत राजा वीरसालच्या एक महत्त्वाच्या महलमध्ये झाला होता. कोणाच्या? अमरकोंडा राजपूत राजा तो वीरसाल याकडे आश्रयासाठी होता. त्यावेळी कोण होता? अकबर आणि शेरखान म्हणून होता. ते दोघं तिथं होते. नंतर जेव्हा दिल्लीवरून सल्तनतवर सुरी साम्राज्य होते त्यावेळी त्याचा जन्म झाला होता. बचपनचं नाव त्याला बरुद्दीन नाव होता. बाल्यकालमध्ये म्हणजे लहानपणी लाहोर ते गजनी सुभेदार नियुक्त केलं होतं अकबरने. बाल्यकालमध्ये लाहोर तथा गजनीच्या सुभेदार म्हणून अकबराला नियुक्त केलं होतं. हुमायूनच्या मृत्यूचे नंतर 14 फेब्रुवारी 1556ला पंजाबच्या गुरदास याच्यामध्ये कालानौर स्थान पर बैराम खान या ठिकाणी शेरखान आहे, तर बैराम खान लक्षात घ्या. स्थान पर बैराम खानच्या देखरेखीमध्ये अकबराचा राज्याभिषेक झाला होता, लहानपणीच झाला होता. नंतर अकबर बैराम खानच्या संरक्षणामध्ये राहत होता. अकबरने बैराम खान को खाने खाना उपाधी दिली होती. अकबरने काय उपाधी दिली ती बैराम खानला? खाने खाना. पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये अकबर नंतर आदिलशाह सुरकी सेनापती हेमू यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये अकबर आणि आदिलशाह सुरकी झालं होतं 5 नोव्हेंबर 1556ला. आदिलशाह सुरकी सेनापती हेमू याच्यामध्ये युद्ध झालं होतं. याच्यामध्ये हेमू काय झालं होता? परास्त झाला होता और त्याची हत्यासुद्धा अकबराने केली होती. नंतर बैरम खानच्या मृत्यूनंतर अकबराने त्याची विधवा पत्नी कोणाच्या? बैरम खानच्या मृत्यूनंतर अकबराने त्याची विधवा पत्नी सलीमा बेगम याच्यासोबत विवाहसुद्धा केला होता. सलीमाचा पुत्र अब्दुल रहीम
खाना खानला अब्दुल रहीम खाना खान नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. फक्त लक्षात घ्या ठिकाणी अकबराचा जन्म किंवा जलालुद्दीन मोहम्मद अकबराचा जन्म अमरकोंटला राजपूत राजा बिरसालीच्या महत्त्वाच्या महलामध्ये झाला होता किंवा महलमध्ये झाला होता, लक्षात घ्या. नंतर बचपनचं नाव त्याचं म्हणजे लहानपणीचं नाव बरुद्दीन होतं. लहानपणीच त्यांनी अकबराला लाहोर आणि गजनीच्या या ठिकाणी सुभेदार नियुक्त केलं होतं. नंतर याच्या काळामध्ये युद्ध झाले होते. ओके, मेन म्हणजे अकबर बैरंग संरक्षणामध्ये होता. बैरंग खूप महत्त्वपूर्ण नाव आहे. पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये अकबर आणि हिमूद युद्ध झालं होतं. याच्यामध्ये हिमू परास्त झाला आणि त्याची हत्यासुद्धा केली होती. नंतर बैरंग मृत्यूनंतर त्याची जी विधवा पत्नी होती सलीमा बेगम याची संग विवाह केला होता. सलीमाचा एक दुसरा पुत्र होता अब्दुल रहीम खान या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी पाहू शकता अकबराचा साम्राज्य विस्तार केवढा होता. ओके, उत्तर भारत संपूर्ण त्याच्या अंडर येत होता. नंतर राजपूत नीती कशी होती, जी अकबरने राजपूत होते यांच्या संग मैत्रीपूर्ण संबंध ठेवले ते. अकबरचा विश्वास वाढला होता त्याची. वैसे ते राजपूत को बडा जिम्मेदारीवर ज्यादा अधिकार सोपायचे होते. म्हणजे राजपूत संघ यांची चांगली नीती होती. नंतर राजपूत कन्या संघसुद्धा विवाहसुद्धा झाला होता, ती पण पाहणार आहे आपण. नंतर राजा बाज बहादूर या ठिकाणी राज्य करत होता माळवावर. नंतर अकबराचा सावत्र भाऊ आदम खान यावर स्वारीवर गेला. त्याची कृत वागण्यामुळे रूपमतीचा मृत्यू झाला होता. नंतर अकबराने त्याला सन्मानाने 2000 शिपायांचे मनोद्धार देऊन माळवा मोगल साम्राज्यात विलीन केलं होतं. नंतर ह्या ठिकाणी काय नाव आहे, ओके, काहीतरी गड करंजा म्हणून आहे मध्य प्रदेशातील उत्तरेकडील मुलूक म्हणून. येथे गोंड व राजपूत जहागिरी करीत होते. गोंडांचे बलवान राजे या ठिकाणी होते. अलाहाबादचा मोगल सुभेदार असफ खान यांनी सौंदर्यवती दुर्गावतीवर हल्ला केला होता. तिला हरवण्यात स्वतः बक्षून घेतले होते त्याने. नंतर भरपूर या ठिकाणी लूट केली होती. अकबराने ते सर्व संग्रामशहाच्या भावाला धाकट्या मुलाच्या स्वाधीन केले आणि असफ खानने पाठवलेल्या जे कमलादेवी दुर्गावती धाकटी बहिणी हिलासुद्धा मुक्त केलं होतं. खूप महत्त्वपूर्ण सेंटेन्स आहे. अलाहाबादच्या मोगल सुभेदार असफ खान यांनी सौंदर्यवती दुर्गावतीवर हल्ला केला होता. तिला हारून स्वतः बोक्सून घेतलं होतं त्यांनी. म्हणजे ते हरल्यानंतर स्वतः तिने बोक्सून घेतला आणि या ठिकाणी भरपूर प्रमाणात लूट केली होती. लुटीबरोबर तिने जी दुर्गावतीची बहिणी कमलादेवीला सोबतसुद्धा आणलं होतं, पण अकबराने तिला मुक्त केलं होतं, हे महत्त्वपूर्ण आहे. गुजरात व बंगाल ह्या ठिकाणी यामध्ये चित्तोड किल्ला महत्त्वाचा होता. गुरुकिल्लीमध्ये राजधानीसुद्धा होती. आग्रावर दिल्लीकडं जवळ हा रस्त्यावर किल्ला आहे. आधी पॉईंट बदलेल, सेंटेन्स बदलेलं नाही, तुम्हाला पॉईंटच दिसतील फक्त. राजपुतांचे प्रतिकारशक्तीचे प्रतीक मानले जात असे. अकबराने ज्यावेळी जिंकला त्यावेळी ते उदयसिंह त्या ठिकाणी राज्य करत होता. राजपूत व बंगाल. अकबराची नवरत्न अबुल फजल, नंतर फैजी, बिरबल, तानसेन, तोरणमल, मानसिंग, अब्दुल रहीम खाना, नंतर हमीम हुमान, मुल्लाए दो पाजा म्हणून हे वाक्पटूसुद्धा होता. तानसेन दरबारीत गायक व संगीतज्ञ होता. तोरणमल बुराचे सुधारक होता. मानसिंह सेनापती होता. त्यानंतर घटनाक्रम पाहू शकता या ठिकाणी. अकबर संदर्भात 1556 पानिपतचं युद्ध झालं होतं, हेमू हारला होता त्याच्यामध्ये. 1562 गुलाम बनण्याची प्रथा त्यांनी समाप्त केली होती. 1563 तीर्थयात्रा कर समाप्त केला. 1564 जजिया कर समाप्त केला. 1567 मेवाड उदयसिंह चित्तोडवर आक्रमण केलं होतं. 1571 फत्तेपूर सिक्री याची ठिकाणी स्थापना केली होती. नंतर 1602 बुलंद दरवाजा सर्वात मोठी दरवाजा याचे निर्माण त्यांनी केलं होतं अकबराने. 1582 अकबर कन्या धर्म दिने इलाजी चालवला होता. 1500 या ठिकाणी 82 लक्षात घ्या. 62 राजस्थान में आमेर विवाह संधि किया अपने राज्य में शामिल किया था. विवाह संधीनंतर 1576 मारवाड बिकानेर नंतर जैसलमेरने अधीनता स्वीकारली होती, जो होता अकबर म्हणून तुम्हाला माहीत असेल. ओके, त्या ठिकाणी ते शामिल केलं होतं आमेरच्या. 1570 मारवाड बिकानेर बेसने अधीनता स्वीकारली होती, त्याच्या अंडर आलं ते. अकबरने गोंडवानी राणी दुर्गावतीला हरवलं होतं. ओके, राणी दुर्गावतीला, पण तिची जी बहीण होती तिचं नाव काय होतं आताच पाहिलं आपण, कमलादेवी. ओके, हिला तिने मुक्त केलं होतं. नंतर शेवटचा पाहू. 1601 चांदबीच्या मुघलानंतर अहमदनगरची दुर्गाची रक्षा केली होती. नंतर 1605 अकबरचा मृत्यू झाला. अकबरचं साम्राज्य 15 सुबामध्ये वाटलं गेलं होतं असं म्हणता येईल. त्यानंतर जहांगीर खूप महत्त्वपूर्ण आहे. 1605 ते 27 22 वर्ष राज्य करत होता. याचं नाव लहानपणीच नाव सलीम होतं. सलीम जहांगीर को शिक्षा अब्दुल रहीम खानने संरक्षण मध्ये आता. अब्दुल रहीम खान कोण आहे, जे अकबराचे नवरत्न आहेत बघा ह्या ठिकाणी.
ओके. जो हिंदी कवी व सेनानायकसुद्धा होता, याच्या नेतृत्वात सलीमला शिक्षण दिलं होतं किंवा संरक्षण दिलं होतं. सलीमने अपने पिता के विरुद्ध विद्रोह किया था. म्हणजे वडिलांच्या विरुद्ध त्यांनी विद्रोह केला होता अकबराच्या विरुद्ध. नंतर 1606 मध्ये जहांगीर के पुत्र खुसरो ने जहांगीर के विरुद्ध विद्रोह कर दिया था. खुसरो को शरण दिया था. नंतर लीग कर शीख गुरु अर्जुन देव याची हत्यासुद्धा त्यांनी केली होती. नंतर 1614 मध्ये मेवाडचे राजा जे मेवाडचा राजा होता किंवा राणा अमरसिंग याची संघ संधी केली होती. 1616 मध्ये अब्दुल रहीम खानच्या नेतृत्वामध्ये बिजापूरच्या गोलकोंडावर विजय मिळवला होता. नंतर जहांगीर के जीवनच्या अंतिम 14 वर्षामध्ये त्याची जी पत्नी होती नूरजहाँ ही सत्ता केंद्र राहिली होती. अब्दुल हसन ने जहांगीर नाम के मुख्य पृष्ठ के चित्रित किया आहे लाहोर के. नंतर नोव्हेंबर 1627 मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. लक्षात घ्या, अकबराचा मुलगा आहे जहांगीर, त्याचं लहानपणी नाव सलीम होतं. याची देखरेख होती अब्दुल रहीम खानच्या नेतृत्वामध्ये. याच्या काळामध्ये विविध संधी झाले होते किंवा युद्ध झाले होते, त्याच्यामध्ये मदत त्याला अब्दुल रहीम खानने केली होती. बिजापूर गोलकोंडावर यांनी विजय मिळवला होता. नंतर तिची पत्नी नूरजहाँ तर सत्ताचे केंद्र सुद्धा राहिली होती. ओके. नंतर जहांगीरच्या काळामध्ये जे प्रतिनिधित्व होतं जॉन कासिन हा त्या ठिकाणी आला होता. ओके. नाव जरा एकदा पहा, जॉन हॉकिंग आहे, जॉन हॉकिंग म्हणा या ठिकाणी. नंतर जहांगीरने खुर्रमला शहाजहान और बिजापूरच्या विरुद्ध युद्ध केलं होतं. या ठिकाणी काली आद्यास की फर्जंद पुत्र की उपाधी दिली. आता नूरजहान कोण होतं हे बघा. वास्तविक नाम मेहरूब निन्ना म्हणून निसा, काय नाव आहे, वास्तविक नाम मेहरुनिसा म्हणून आहे. माँ अस्तम बेगम, पिता गयास बेगम भाई. नंतर आसफ खान भाऊ होता त्याचा दिवाण का कायले असमत बेगम, पिता गयास बेग म्हणून आहे. भाई आसफ खान हे होते. असलम अली कुली खानचे 1554 मध्ये शाही केलं होता, म्हणजे लग्न केलं होतं. मृत्यूनंतर जहांगीरने उससे शादी की थी. मग त्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर जहांगीरने लग्न केलं होतं. त्यानंतर नूरजहाँने अत्यंत बुद्धिमान व महत्त्वाकांक्षी स्त्री थी. ओके. 1513 मध्ये उसका प्रभाव बढ़ता गया. 1626 मध्ये शहाजहान नूरजहाँ याच्यामध्ये खटकला आणि पहिले के समय ही काम करते ते. मेन म्हणजे नूरजहाँ कोण होते, वास्तविक नाव मेहरुनिया नाव होतं. नंतर त्याची असमत बेगम, पिता गयास बेग म्हणून आहे. भाई आसफ खान हे होते. मृत्यूनंतर जहांगीरने त्या संग लग्न केलं. नूरजहाँ का फेमस आहे कारण जहांगीरने त्याचं लग्न केलं होतं, हे महत्त्वपूर्ण लक्षात घ्या. शहाजहान 1627 ते 1658 31 वर्ष. 1627 मध्ये गादीवर बसला होता. जन्म याचा लाहोर या ठिकाणी 1592 मध्ये झाला होता. 1627 मध्ये गादीवर बसला. खुर्रम खरं नाव होतं त्याचं. याचं फेमस काय कारण ताजमहलची निर्मिती केली होती. 1612 मध्ये अर्जुमत बानो बेगम म्हणजे मुमताज महल या संलग्न झाला. मालिके जमाने म्हणजे त्याच्या विवाह झाला होता. बाद शहाजहानने उन्नती कर रहा था, म्हणजे तिचं लग्न झाल्यानंतर त्याची प्रगती चालली होती. त्यानंतर 1615 मध्ये शहाजहानला मेवाडची संधी केली होती. शहाजहान ही पदवी त्यावेळी घेतली होती. 1620 मध्ये कांगडाचा विजय त्यांनी मिळवला होता. दक्षिण अभियामुळे उत्तराधिकारी मिळाले. 1633 मध्ये अहमदनगर जिंकला होता. शहाजहानच्या काळामध्ये भारतीय सभ्यता का सबसे समृद्ध काल मानला गेला आहे. शहाजहानची पत्नीची नावं दिली आहेत कंधारी बेगम म्हणून आहे, अकबराबदी बेगम, मुमताज महल, मुनी बेगम, कुदासिया बेगम, फतेपूर महल या ठिकाणी सदीम बेगम, श्रीमती मक्षबाई काहीतरी नाव आहे. ओके. हे नाव एकदा पाहून घ्या. तर ही त्यांच्या पत्नीची नाव आहे शहाजहानच्या. त्यानंतर शहाजहानच्या काळामध्ये आली विदेशी व्यक्ती कोण होते, फारसीत बलियान, पीटर मुंडी, निकोलाव मनुची म्हणून इटलीचा हा व्यक्ती आला होता. शहाजहानचे 4 पुत्र होते. एक दारा शिको म्हणून आहे, 1615 मध्ये जन्म झाला होता. शाह सुजा, औरंगजेब आणि मुराद बक्ष म्हणून आहे. ओके. हे त्याचे 4 मुलं होते. 4 मुलं कोणकोणते, दारा शिको औरंगजेबचा भाऊ होता. नंतर त्याची हत्या औरंगजेबने केली. नंतर शाह सुजा 1616 मध्ये, औरंगजेबचा 1618 मध्ये जन्म, 3रा मुलगा होता. नंतर मुराद बक्ष 4था होता. आता त्याची 3 मुलं होते. ओके. शहाजहानचे मुली, एक जहान आरा, दुसरं रोशन आरा, तिसरा ग्रोवर आरा. लक्षात घ्या. नंतर जहानाचे उत्तराधिकारी दारा शिको घोषित केलं गेलं. मग शहाजहानपूर्ती नंतर उत्तराधिकारी कोणाला केलं होता, दारा शिको. पण उत्तराधिच्या याच्यामध्ये पुत्र म्हणजे मुलांमध्ये भांडणं झाली होती. दारा शिको, शाह सुजा, औरंगजेब आणि मुराद बक्षमध्ये. युद्धामध्ये बंगाल औरंगजेबने, दक्षिण मुरादचे गुजरात याच्यामध्ये फक्त विजय कोण झाला होता, औरंगजेब झाला होता. शहाजहानच्या काळामध्ये प्रमुख विद्रोह कोणकोणते झाले किंवा उठाव झाले. 1628 ते 29 मध्ये बुंदेलखंडचे राजा जुझार सिंह विद्रोह झाला होता.
1628-31 खानजा लोदीने विद्रोह किया था। नंतर कई युद्धों में संधि के पश्चात गोलकुंड बीजापुर और अहमदनगर मुगल के हाथ में आ गया था, परंतु कंधार उनके हाथ से निकल गया। म्हणजे जे 1628 ते 31 युद्ध झालं होतं याच्यामध्ये शहाजहानकडे गोलकोंडा बीजापूर अहमदनगर हातात आलं, परंतु जे कंधार होता ओके ते त्याच्या हातातून गेलं होतं. आता इम्पॉर्टंट म्हणजे शहाजहानने दिल्ली येथे लाल किल्ला, जामा मस्जिद, नंतर मोती मस्जिद, मुमताज की याद में ताजमहल त्यांनी निर्माण केलं होतं. इसका मकबरा अकबर के ताजमहल में ही, म्हणजे त्याचं जे मकबरा आहे तो आग्राच्या ताजमहलमध्येच आहे. मलिक अंबर संदर्भात माहिती आपण नंतर पाहू. त्यानंतर औरंगजेब 1658 ते 1707. ओके, औरंगजेबबद्दल माहिती पाहू. शहाजहानचा मोठा मुलगा होता दारा शिकोह, याला बनवणार होता, पण युद्ध झालं, भावाभावामध्ये युद्ध झालं. त्यानंतर औरंगजेब हा गादीवर बसला. औरंगजेब दक्षिण सुभेदार होता. नंतर याच्यामध्ये यांनी गरमत व सामुगडमध्ये दारा शिकोह हरवला होता. दारा शिकोहला हरवून त्यांनी हत्या केली होती. त्या ठिकाणी राज्य स्थापन केलं होतं. औरंगजेबच्या अन्य भाई म्हणजे सुजा मुराद याला सुद्धा हरवलं होतं. 1658 दिल्लीमध्ये पहिला राज्याभिषेक त्यांनी करून घेतला. उसने स्वतःला अब्दुल मुजफ्फर आलमगीर म्हणून बादशाह घोषित केला होता. त्यानंतर दुसरा राज्याभिषेक 15 जून 1669 केलं. 2 राज्याभिषेक झाले त्याचे. औरंगजेब संदर्भात महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. त्यांनी कायवर बंदी घातली होती हे पण पहा. सिजदेपर बंदी घेतली, म्हणजे समोर व्यक्ती आल्यानंतर राजासमोर बघा सिजदा करतो आपण, त्यावर सुद्धा बंदी घातली होती. सिक्के बघा त्याच्यावर कलमा, म्हणजे जे मुस्लिम कलम आहेत ओके कुराण संदर्भात आहे ते म्हणतो आपण, ते गुदवण्यासाठी म्हणजे टाकण्यासाठी बंदी घातली होती. उसका करण्यात की जे हे काही कलम पायाखाली येतात म्हणून त्याचा अपमान होतो म्हणून. नंतर दरवाजामध्ये दरबार आहे त्याच्यामध्ये संगीतवर बंदी घातली होती. झरोका दर्शन पर रोक केलं, नवरोज सादर करण्यास बंदी घातली होती. बादशाह को किमती वस्तू तेलने पर रोक लावलं होतं. ज्योतिषी जंत्रिया बनवणे पर रोक केलं होता, म्हणजे बंदी घातली होती. नंतर नए राजे के माथे पर टीका लगाने पर रोक, मोहरम सार्वजनिक रूप से मनाने पर रोक. नंतर सरकारी दरबारमध्ये रेशमी वस्त्र प्रतिबंध पर रोक केलं होतं, म्हणजे सगळ्याला बंदी त्यांनी घातली होती. आता साम्राज्य विस्तार बघा. औरंगजेबचा बंगालचे सुभेदार मीर जुमला ने आसपास के अहोमों पर आक्रमण किया था. अहोमों ने ओके मुगलों को आमंत्रित किया. इसमें मीर जुमला की मृत्यु हो गई और ओम के उसका आसाम और औरंगजेब को बंगाल मिल गया. शास्त्री खान बंगाल का गव्हर्नर केलं होता. म्हणजे समजलं तुम्हाला. बंगालचे जो सुभेदार होता मीर जुमला यांनी होऊनच स्वतः मुघलांना आमंत्रण दिलं होतं. याच्यामध्ये तो हारला, त्याच्या मृत्यू झाला. त्यानंतर जे शाहिस्ते खान आहे की जे बोटे आपण शिवाजी महाराजांनी छाटली होती सुरुवातीच्या काळामध्ये, त्याला बंगालचा गव्हर्नर औरंगजेबने केलं होता. नंतर दख्खन बघा. 1682 औरंगजेब विद्रोही पुत्र जो अकबराचा पाठलाग करत होता दक्षिणेत पोहोचला. आता औरंगजेबची सुद्धा मुलं विद्रोह करायला लागली त्याच्या विरोधात, तर त्याचा पाठलाग करताना ते दक्षिणेत पोहोचला होता. 1685 औरंगजेबने दक्षिण सुभेदार दिलेर खान याला काढून त्या ठिकाणी आझम खान याच्या नेतृत्वामध्ये बिजापूरवर आक्रमण केले. तिथे सुलतान आदिलशाह सिकंदर याने समर्थन केले. शहाजादा मुअज्जम नेतृत्वामध्ये गोलकोंडावर आक्रमण केले. तिथं जे शासक आहे अब्दुल हसन याला बंदी बनवून दौलत खानच्या किल्ल्यामध्ये बंदी घेऊन गेलं होतं. आता हे एकदा व्हिडिओ कॉल करून वाचा. 1625 जे औरंगजेबचा दक्षिण सुभेदार दिलेर खान म्हणून याला काढून त्या ठिकाणी आझम खानला ठेवलं होतं हे समजला. त्याने त्याच्या नेतृत्वामध्ये बिजापूरवर आक्रमण केलं होतं. हे दक्षिण भागात येतं. तिथे सुलतान आदिलशाह सिकंदर यांनी समर्थन केले. जे शहाजादा मुअज्जम नेतृत्वामध्ये गोलकोंडावर आक्रमण केलं आणि तिथे शासक अबुल हसन याला बंदी बनवून दौलताबाद जे किल्ला आहे औरंगाबादचा त्या ठिकाणी बंदी बनवला होता. हे कोणाच्या काळात झाला? औरंगजेबच्या काळामध्ये. आता मराठा संदर्भात संघर्ष त्याचा कसा झाला? दख्खनमध्ये औरंगजेबने मुख्य सन्मानित आहे. दख्खनमध्ये औरंगजेब कोणी सहायता नाही करत आता, म्हणजे औरंगजेबला दक्षिण भारतामध्ये कोणी मदत करत नव्हत्या. 1656 छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला संघर्ष मुघलां संदर्भात झाला. अहमदनगर जुन्नर पर आक्रमण केलं होतं त्यावेळी. जुन्नरमध्ये जे युद्ध झालं होतं त्या ठिकाणी संपर्क झाला होता. 1663 शिवाजी महाराजांनी दक्षिण के सुभेदार मुघल शाहिस्ते खान को हरवलं होतं. त्याची बोटं छापली सर्व माहिती. नंतर 1665 औरंगजेबने शिवाजींच्या विरुद्ध जयसिंग दक्षिणला पाठवलं होतं. म्हणजे 2 वर्षानंतर शाहिस्ते खान नंतरच जे जयसिंग आहे त्याला दक्षिणेत पाठवलं आणि जून 1965 संधी करून घेतली. एक हिंदू राजाविरुद्ध एक हिंदू राजा हे षडयंत्र त्यांनी वापरलं आणि एक संधी करून घेतली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 23 किल्ले देऊन टाकले होते.
1666 आग्र्याच्या किल्ल्यामध्ये दिवाने आम शिवाजी स्वयं औरंगजेब के समक्ष प्रस्तुत होय. 3च वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज औरंगाबादच्या राज्यामध्ये गेले होते. त्या ठिकाणी जयपूर भवनमध्ये त्यांना पुन्हा कैद केलं होता. त्यानंतर 1666 आग्राच्या जे शिवाजी महाराजांचा दुर्व्यवहार आहे 1651 संभाजी महाराजांची हत्या केली होती. बहुत बडी गलतफहमी साबित हुई थी. म्हणजे त्या औरंगजेबाला वाटलं जी शिवाजी महाराजांचा मुलगा आहे संभाजी यांची हत्या केल्यानंतर ते आपले साम्राज्य देईल, तर घडलं मात्र वेगळंच. ओके, ही सर्वात मोठी गलती होती त्याची, म्हणजे एक चूक होती असं म्हणते. एक मराठा औरंगजेब संघर्ष उलझा का औरंगाबाद में औरंगजेब की मृत्यू होई. 1707 पुन्हा औरंगजेबाची मृत्यू होऊन गेला. आता याच्यामध्ये प्रमुख विद्रोह झाले होते. जाट विद्रोह, गोकुळ राजाराम चुडारामांच्या नेतृत्वात, बुंदेल विद्रोह म्हणून ओरछा, नंतर अंग्रेजीचे विद्रोह म्हणून हुगळीचे बुंदेल यांच्या विरुद्ध, कोणी हुगळीचे जे खंदेडे यांच्या संदर्भात हे झाले होते. हे नाव जरा एकदा पहा बरं का तुम्ही. धार्मिक नीती कशी होती औरंगजेबची या ठिकाणी, औरंगजेब का राजपूत नीती कशी होती. त्यांनी अमेर रे सिंग औरंगजेब निकटता शिवाजी महाराजांच्या विरुद्ध पाठवलं होतं. मारवाड मेवाड हे त्यांच्या जवळच होते. आता या ठिकाणी प्रशासन कसं होतं, बादशाह कोण होता, मुघल सर्वोच्च पद होता. मंत्री परिषद वजीर पदामध्ये वकील होता. वकील प्रधानमंत्री मंडळ, मीरबक्षी हे जे पद आहे सैन्य विभागाचा प्रमुख होता. जन सबबदार उच्च सैनिक अधिकारी होते. दिवाने वजीर वित्तमंत्री होते. मीर शामाज नंतर शाही मगल कारखान्यामध्ये मंत्री होते. सुभेदार प्रांत प्रमुख, फौजदार जिल्ह्याचा प्रमुख होता. शिकदार परगणा अधिकारी. मिरे अर्ज बादशाहचा पत्रव्यवहार करणारा व्यक्ती होता. दरोगाई डाकचौकी गुप्तचर विभाग परवानगी सरकारी आवेदनाचा प्रमुख हा होता. आता मुघल काळामध्ये भूमीचे प्रकार होते. एक म्हणजे पोलच, परती, चाचर आणि बेंजर हे महत्त्वपूर्ण. जी शेती दरवर्षी केली जाते त्याला पोलच म्हणलं जातं. दरवर्षी आड केली जाते तिला परती. 2 ते 3 वर्षानंतर अंतर ठेवून शेती केली जाते चाचर, आणि 5 वर्ष गॅप ठेवून जी शेती केली जाते बंजर जमीन म्हणलं जातं. आता संगीत बघा, अकबराच्या काळामध्ये दरबारामध्ये 36 गायक होऊन गेलेले. सर्वाधिक प्रसिद्ध तानसेन होता. बाजबहादूर जानसेन हे महत्त्वपूर्ण होते. जहांगीर गजल गायक शैलीकार होता. याला आनंद खानची उपाधी दिली गेली होती. याच्या काळामध्ये त्यांचं रचना बघा, तुझी की बाबरी लेखक बाबर होता. हुमायूननामा गुलबदन बेगमने केला होता. तारेक ए रशिदी मिर्झा हैदर दोकलतीने लिहिला होता. अकबरनामा अब्दुल फजाल तुझे के जहांगीरने केला होता. शहाजहाननामा इनायत खानने केला होता. गंगा लहरी पण जगन्नाथने केला होता. नुस्खाए दिलखुश भीमसेनने लिहिला होता. फतह आलमगिरी ईश्वरदास बादशाहनामा काय दिले अब्दुल हमीद या ठिकाणी नावे औदारी काहीतरी नावे ती. ओके, आता पुढचे तर काही एवढं महत्त्वपूर्ण ऑलरेडी पाहिलेलेच आहे आपण, इल्तुतमिश वगैरे. तर मित्रांनो तुघलक वंश संदर्भात दिली तेच पॉईंट या ठिकाणी सेपरेटले आहेत. काही महत्त्वाचे पॉईंट पुढे घेतलेत. तर मित्रांनो जे आपण आज मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहिला, नोटद्वारे पाहिला आणि समजण्यासुद्धा खूप किचकट होता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका, कारण व्हिडिओ जर तुम्ही लाईक केला तर तेवढा इंटरेस्ट वाटत नाही. तर तुम्ही व्हिडिओ नक्की लाईक करत जा, म्हणजे आम्हाला समजेल की कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, किंवा कमेंट बॉक्समध्ये ते सुद्धा सांगत जा की कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे म्हणून. ओके मित्रांनो, व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ संदर्भात. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.